This हा, conference आणि will काय now होतं? be recorded. This रेल्वे conference will रिझर्वेशन now be सिस्टम मध्ये recorded. त्याने होतं काय नेमकं? म्हणजे तो एकच प्रोसेस, खूप सारे प्रोसेस सायमल्टेनियसली रन होतात. प्रोसेस नाही म्हणायचं. प्रोसेस इज अ डिफरंट थिंग, थ्रेड इज अ डिफरंट थिंग. ओके, एनी हा मोर? हा थ्रेड थ्रेड एनी मोर थ्रेड ऑफ सजेशन्स? एक्झिक्युशन. एनी मोर सजेशन्स? काय असतं मल्टी थ्रेडिंग वगैरे? विभाग तुझ्याकडून काहीतरी ते इनपुट द्या. कुठेतरी ऐकलं तर असेल कोणाच्या तोंडून. हा ऐकलंय ऍक्च्युली ते प्रोसेस म्हणजे खूप एकाच जास्त नॉईस वेळेस होतो. एक मिनिट डॅडी, काहीतरी बंद कर, काहीतरी चालू कर. हा करतो आता. हा विभा, नाव इज बेटर. हा बोल विभा. हा ऍक्च्युली नाही का माझं तेवढं झालेलं नाहीये माझ्यावरती. अरे जेवढं माहिती तेवढं. मल्टी म्हणजे मल्टिपल, बरोबर की नाही? काहीतरी मल्टिपल असेल. हा मल्टिपल प्रोसेस एकत्र होतात म्हणजे रन होतात. आय थिंक सुमेध, बॅकग्राऊंड नॉईस. एक काम कर सुमेध, व्हेन यू आर नॉट टॉकिंग जस्ट गो ऑन म्यूट. ओके. मम्मी एक मिनिट. हा सर, मम्मी हा फॅन बंद कर ना. अरे तू टुनकर एवढा बिझी का? हॅलो सर, आता नाव इट्स ओके. तर दोघांनी सांगितलं की मल्टिपल प्रोसेस सायमल्टेनियसली रन होण्यासाठी मल्टी थ्रेडिंग असते. तर ठीक आहे, प्रोसेस तर प्रोसेस, काय प्रॉब्लेम नाही. बघूया काय असतो डिफरन्स प्रोसेस आणि मल्टी थ्रेडिंग मधला. विल सी. पण हा विचार करायला जरा एकदा 1-2 मिनिटं घ्या आणि हा विचार करा की यार या मल्टी थ्रेडिंगची गरज का पडली असेल रे? स्पीड फास्ट करण्यासाठी. अजून? बरोबर आहे थिंकिंग. मल्टीटास्किंग. ठीक आहे, कन्सिडरेबल. अजून? डेडलॉक अवॉइड करायला. डेडलॉक अवॉइड करायला. डेडलॉक मीन्स व्हॉट? खूप सारे प्रोसेस एकत्र चालू असले की लॉक होऊन जातं, म्हणजे सगळे प्रोसेस थांबून जातात. मग मल्टी थ्रेडिंग कसं त्याला अवॉइड करणार? काहीतरी असेल सर, शेड्युलिंग मेकॅनिझम असेल. काहीतरी असेल त्याच्यामध्ये, बघायला लागेल ते पण. अजून? विभा, तुझ्याकडनं पण काहीतरी इनपुट येऊ दे. हा बट मला त्याच्याविषयी माहितीच नाहीये. अरे चुकीचं असं सांग ना, त्यांच्याकडे काही काम नव्हतं म्हणून मल्टी थ्रेडिंग बनवलं. असं नाही सांगता येणार. असं काही सांग, कोणी ना कोणी बनवलं असेलच ना. सगळ्यात पहिल्यांदा कोणताही टॉपिक शिकण्याच्या अगोदर आपला अप्रोच काय असायला पाहिजे की यार त्या गोष्टीची गरज काय, बरोबर की नाही? जर त्या गोष्टीची गरज समजली तरच आपण ती कुठेतरी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण करू शकतो, त्याचा विचार करू शकतो, है ना? मला सांगा, तर लाखो लोक एकाच वेळेला सर्व्हर ऍक्सेस करतात, तर प्रत्येकाचा थ्रेड असतो, थ्रेड ऑफ एक्झिक्युशन, सेपरेट. करेक्ट. नाव दॅट इज अ परफेक्ट आन्सर. थिंकिंग करून जरा विचार करा रे. जर जीमेल वरती एका टायमाला जर एकच युजर लॉग इन करू शकला असता तर तुमचा नंबर कधी आला असता? कधीच नाही. काय वाटतं विभा तुला, तुझा नंबर कधी आला असता? बट खूप टाइम लागला असता, तोपर्यंत 2-3 पिढ्या गेल्या असत्या. कारण की तर तेवढे, बरोबर की नाही? राईट. म्हणजे मग फायदा काय झाला बरं मल्टी थ्रेडिंग आल्यानंतर ना? जरा बघा, थोडंसं इमॅजिन तर करा. आपण तर बघणारच पण जस्ट इमॅजिन इट. ठीक आहे, नाव लेट्स सी काय असतं ते बघूया आपण आता. मग ठीक आहे,
Ahmed, I am putting you on mute. Now see, आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये ना 3 गोष्टी असतात. ठीक आहे, आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये 3 गोष्टी असतात. आर यू एबल टू सी माय स्क्रीन, राईट? Yes. आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये 3 गोष्टी असतात. एक असते मल्टी प्रोसेसिंग, एक असते मल्टीटास्किंग आणि एक असते मल्टी थ्रेडिंग. मल्टी थ्रेडिंग. सगळ्यात अगोदर अंडरस्टँड करूया की या तिन्हींचं मिनिंग काय है ना. Okay. तर मल्टी प्रोसेसिंग म्हणजे काय? इट्स अ प्रोसेस रन बाय द ऑपरेटिंग सिस्टम. इट्स अ प्रोसेस रन बाय द ऑपरेटिंग सिस्टम. आता मला सांगा, आपलं जावाचा आणि ऑपरेटिंग सिस्टमचा संबंध केव्हा येतो? जेव्हा आउटपुट देण्यासाठी लागतं. ज्यावेळेस आउटपुटची वेळ येईल त्यावेळेस ना. म्हणजे असं म्हणू शकतो का की ज्या वेळेस रन करायचं असेल त्यावेळेस, Yes. है ना. कारण की रन करताना तो काय करतो, जावाचा बाईट कोड हा ऑपरेटिंग सिस्टीमला समजत नाही. बघा, जावाचा बाईट कोड हा ऑपरेटिंग सिस्टीमला समजत नाही, म्हणून तो काय करतो, त्या बाईट कोडला कन्वर्ट करतो मशीन लँग्वेज मध्ये. बरोबर की नाही? Yes. ती मशीन लँग्वेज म्हणजे काय, तर ऑपरेटिंग सिस्टमची लँग्वेज, तिला समजेल अशी लँग्वेज. आणि ऑपरेटिंग सिस्टीमला आल्यानंतर न की जे प्रोसेसिंग केली जाते ती या ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू केली जाते. सो मल्टी प्रोसेसिंग नथिंग बट रन बाय द ऑपरेटिंग सिस्टम. सो मल्टी प्रोसेसिंगचा आपल्या जावाचा काही संबंध असेल का मग? Yes. जावाचा संबंध केव्हा येतो? डेव्हलपरच्या ठिकाणी. कंपायलिंग पर्यंत रन तुम्ही कुठेही करू शकता, कशीही करू शकता. बरोबर की नाही? Okay. मग डेव्हलपरचं काम काय? मल्टीप्रोसेसिंगचा ओके. म्हणजे हे काम ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे, जावाचं नाही. जावाचा काही संबंध नाही यासोबत. Right. Next one is a multitasking. This is also run by the operating system. Run by the operating system. मल्टीटास्किंग म्हणजे काय? एकाच टायमाला मी 2-3 टास्क करतोय. साइडला म्युझिक पण चालू आहे, पण काम करतोय, गो टू मीटिंग पण चालू आहे. These are nothing but a multitasking. Multiple tasks I am doing at a same time. सो याचाही काही संबंध नाही. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय? एकच काम एकाच प्रोजेक्ट मध्ये किंवा एकाच प्रोसेस मध्ये म्हणा, एकाच टास्क मध्ये किंवा एकाच प्रोसेस मध्ये एकच काम मल्टिपल वेजनी अचीव करणं. दिस इज अचीव्ड बाय जावा. दिस इज अचीव्ड बाय जावा. येते लक्षामध्ये. सिंपल डिफरन्स लक्षात ठेवा की एकच काम करायचंय, एकच प्रोग्राम रन करायचा आहे, एकच प्रोजेक्ट रन करायचा आहे, पण तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी 10-12 लोकांना पाठवायचं. फॉर एक्झाम्पल, जर मी सांगितलं की माझ्याकडे एक विहीर खांदण्याचा प्रोजेक्ट आहे, विहीर खांदायची. ही विहीर खांदण्यासाठी मी काय केलं, एक माणूस लावला विहीर खांदायला. बघा, विहीर खांदण्यासाठी मी काय केलं, एक माणूस पाठवला. त्या माणसाला ती विहीर खांदायला 10 दिवस लागतात. काम एकच आहे, विहीर खांदणं, है ना. तर एका माणसाला विहीर खांदायला किती दिवस लागतात? 10 days will be needed. जर मी एक ऐवजी जर 2 माणसं पाठवले तर हेच काम, सेमच काम किती दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल? 5 days. 10 दिवसामध्ये. म्हणजे काय झालं, एकच काम मी 2 जणांकडून करून घेतोय. ज्यावेळेस गरज पडेल मी काय करेल, 10 जणांकडून करून घेईल, ते एका दिवसातच होऊन जाईल.
So to achieve a Right. same thing, I am generating the number of resources. I am generating the number of resources known as multi-threading. येते लक्षामध्ये सिंपल बेसिक थेरॉटिकल कन्सेप्ट येते लक्षामध्ये. एकच काम मल्टिपल लोकांनी करायचं. Okay. काम वेगवेगळं नाही, मल्टीटास्किंग मध्ये काम वेगवेगळं होतं. कधी गो टू मीटिंग होतं, कधी पेंट होतं, है ना. पण मल्टी थ्रेडिंग मध्ये तसं नाहीये. मल्टी थ्रेडिंग मध्ये काम एकच असणार आहे, करणारे जास्त असणार आहे. येते लक्षामध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट ऍटलिस्ट. हा. मग मल्टी थ्रेडिंग अजून समजून घ्यायला ट्राय करायला गेलो आपण तर त्यामध्ये थ्रेड नावाचा एक प्रकार येतो, बरोबर की नाही. मल्टी आणि थ्रेड. जावाच्या भाषेत थ्रेड म्हणजे काय, थ्रेड इज नथिंग बट अ स्मॉल piece of code, small piece of code. It can be anything, it can be anything. एक मेथड असू शकते, एक क्लासही थ्रेड असू शकतो, एक प्रोजेक्ट पण थ्रेड असू शकतो. येते लक्षामध्ये कुठलाही piece of code, कुठलाही piece of code दिसला तर it can be a thread, it can be a thread. फॉर एक्झाम्पल मग सपोज जर माझ्याकडे क्लास x आहे आणि या क्लास x मध्ये मी एक मेथड लिहिली m1 नावाची. सपोज मला सांगा या m1 मेथडला मी थ्रेड म्हणू शकतो की नाही. Yes. सो इट्स अ थ्रेड. एखादा म्हणेल की मी या क्लास x ला थ्रेड म्हणेन, चुकीचं आहे का मग. नाही. नाही, इट्स ऑल्सो कोड आहे ना, पीस ऑफ कोड. Yes. Yes. So it can be a anything. It can be a class, it can be a method, it can be a block, it can be a constructor, or it can be anything. Just piece of code is known as a thread. आणि या थ्रेडला जर अनेक वचने केलं तर काय होतं, मल्टी थ्रेड है ना. या थ्रेडला जर अनेक वचने केलं तर काय होईल, मल्टी थ्रेड. म्हणजेच काय करायचे, एका प्रोग्राम मध्ये वी आर गोइंग टू फॉलो द मल्टी थ्रेडिंग. येथे लक्षामध्ये. Okay. मस्त. आपल्या बेसिक कन्सेप्ट वरती जाऊया एकदा अगोदर, थोडस साईडला ठेवूया मल्टी थ्रेडिंगला. मला सांगा एक्स क्लास मधली m1 मला कॉल करायची, कशी कॉल करणार मी. कशी कॉल करणार. X x इज इक्वल टू न्यू X एक्स है ना. new. हाँ. New X x डॉट m1 dot करेक्ट आहे. ml. हाँ. M1 right. आता विचार करा, जर माझ्या एक्स क्लास मध्ये जर 1000 मेथड असत्या, जर माझ्या या क्लास एक्स मध्ये जर 1000 मेथड असत्या तर मग कॉल कशा केल्या असत्या. x डॉट m1, x डॉट m2, x डॉट m3, m4, m5, m6 like that. Right. But 1000 पर्यंत is not possible. I think so. त्यासाठी एक छोटीशी असेलच ना, म्हणजे मेथड. एका क्लास मध्ये आपण किती मेथड लिहू शकतो. अनलिमिटेड लिहू शकतो आपण. मग मी 1000 मेथड लिहिल्या, चालेल की नाही. हा. हो बट आणि कॉल करायचा, 1000. ओके. आणि कॉल करायचा फंडा आपल्याला हाच आहे ना माहिती. x x न्यू x, x डॉट m1, x डॉट m2, x डॉट m3, x डॉट m4 like on x डॉट m1000. या. मग मला सांगा की जर सपोज मी 1000 मेथड रन करतोयच आहे आणि त्यामध्ये जर सपोज मी या m2 ला एरर आला, या m2 ला एरर आला तर खाली m3, m4, m5 एक्झिक्यूट होतील का. नाही. नाही. म्हणजे याला काय म्हटलं जाऊ शकतं की सिंगल वे प्रोसेसिंग लाईक दिस, डायरेक्टली एका लाईन मध्ये एक्झिक्यूट होतील. ओके. पण मल्टी थ्रेडिंग काय म्हणतं की सपोज जर एका मेथडला एक्झिक्यूट व्हायला जर 1 मिनिट लागला तर 1000 मेथडला एक्झिक्यूट व्हायला किती वेळ लागेल, 1000 मिनिट. Yes.
मल्टी थ्रेडिंग काय म्हटली की मी एकाच टायमाला जर 1000 मेथड रन केला तर मल्टी थ्रेडिंग वाले काय म्हटले की आम्ही काय करू एकाच टायमाला जर 1000 मेथड सोबतच रन केल्या तर किती वेळात होईल? एका मिनिटात होऊन जाईल. राईट. मग मल्टी थ्रेडिंग काय म्हणलं की आम्ही एका टायमाला 1000 मेथड सोबत रन करू. त्याने काय होईल तुमचा टाइम वाचेल, तुमच्या एक्झिक्युशनचा टाइम वाचेल. आणि दुसरी गोष्ट जर एक मेथड सेपरेटली आपण रन केली एकाच टायमाला 1000 मेथड सेपरेटली जर रन केल्या तर त्या इंडिपेंडेंट होतील है ना. म्हणजेच काय की सिंगल वे एक्झिक्युशन झालं. आणि मल्टी थ्रेडिंग मध्ये कसं होणार, हेच एक्झिक्युशन कसं होणार, इथून एक्झिक्युशन चालू होईल बघा, इथून एक्झिक्युशन चालू होईल, इथून M1 ला तो पाठवून देईल, तो तिकडे M1 एक्झिक्यूट होऊ अगर ना होऊ काही घेणं देणं नाही, खाली येईल, इथून M2 ला पाठवून देईल, पुन्हा खाली येईल, इथून M3 ला पाठवून देईल, पुन्हा खाली येईल, like on it's going on. Okay, are you understanding this thing? इथे लक्षामध्ये ही गोष्ट, इथून M1 गेली, ओके. M2 पण गेली. आताच सांगितलं एका लाईन मध्येच जातं म्हणून. हा कसं आपल्या सिंगल एक्झिक्युशन मध्ये जायचं जे आतापर्यंत आपल्याला माहिती होतं, बरोबर की नाही है ना. जुन्याच्यानुसार आपलं कसं चालायचं की अगोदर M1 एक्झिक्यूट होईल, जर M1 झाल्याच्या नंतर न मग M2 होईल, मग M3 होईल, मग M4. पण जर यामध्ये जर M2 मध्ये प्रॉब्लेम आला तर M3 M4 कधी होईल का? नाही. मग हेच यांनी यालाच ऑप्शन काय दिला, मल्टी थ्रेडिंग दिला. याच प्रॉब्लेमला त्यांनी ऑप्शन काय दिला, मल्टी थ्रेडिंग दिला. ते काय बोलले की आम्ही M1 ला कॉल केला ना M1 ला पाठवून देऊ, तिकडे M1 एक्झिक्यूट होऊ अगर बंद पडू काही घेणं देणं नाही, आम्ही सरळ पुढे जाऊ आणि M2 ला पण रन करून देऊ, परत पुढे जाऊ M3 ला पण करून देऊ, प्रत्येक मेथड इंडिपेंडंट. मग कदाचित असं होईल की M1 ला एक्झिक्यूट व्हायला 5 मिनिट लागतील, ही M3 पहिल्याच मिनिटामध्ये एक्झिक्यूट होऊन जाईल. मे बी हे सगळं एक्झिक्युशन एंड होऊन जाईल. बघा माझं सेंटेन्स, मे बी हे सगळं एक्झिक्युशन एंड होऊन जाईल तरी पण M1 एक्झिक्यूट होत बसेल, पॉसिबल आहे. कारण की या प्रोसेसला या चेनला या वेला या M1 शी काही घेणं देणंच नाही राहिलं, इट्स इंडिपेंडंट. ओके, म्हणजे प्रत्येक मेथड इंडिपेंडंट असणार ह्याच्यामध्ये. येस, प्रत्येक काम कसं चालेल, इंडिपेंडेंटली चालेल, एकाला दुसऱ्याशी काही देणं देणार नाही. आता इथे M2 ला फरक जरी पडला, बंद जरी पडली, एरर जरी आला तरी बाकीच्या होतील की नाही व्यवस्थित? यस. होऊन जातील. ओके. बट ती मेथड बंद पडली म्हणून केव्हा करणार? आता तुमच्याकडे 1000 आहेत, 1000 मध्ये किती मेथड्स रन झाले आणि किती मेथड्स नाही झाले हे कसं कळणार? एरर येऊन जाईल ना, कोणती मेथडला एरर आला ते. ओके. आणि आपण काय करणार, अशी 1 बाय 1 नाही करणार की M1 पाठवली मग M1 झाली त्याच्यानंतर M2, असं नाही होणार. M1 गेली की लगेच M2 पण सोडणार, लगेच M3 पण सोडणार, लगेच M4 पण सोडणार. अरे गेटिंग माय पॉइंट, सगळे एकाच टायमाला सोडणार. ओके. मग सपोज जस्ट इमॅजिन की मी या M1 मध्ये प्रिंट करतोय 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करतोय, ठीक आहे. त्याच टायमाला मी M2 पण चालू करतोय आणि M2 मध्ये मी काय करतोय 11 ते 20 नंबर पर्यंत प्रिंट करतोय. त्याच टायमाला मी M3 पण चालू करतोय 21 ते 30 पर्यंत नंबर प्रिंट करतोय. असे यांचे काम आहेत, है ना. यस. मग जर सगळ्या एका टायमाला सुरू केल्या तर आउटपुट आपल्याला कसं दिसेल रे, असं लाईन मध्ये दिसेल का, 1 ते 10 मग 11 ते 20 मग 21 ते 30 असं दिसेल का आउटपुट? नाही, जर MC फर्स्ट एक्झिक्यूट झाली तर 21 to 30 दिसेल फर्स्ट. मिक्स होईल ना आउटपुट, वी कॅनॉट से की कधी काय प्रिंट होईल, है ना. हा, ते मिक्सच होईल. है की नाही. आपल्या जुन्या याच्यामध्ये काय होईल रे, आपल्या जुन्या टार्गेट मध्ये जसं आपण अगोदर करायचो या सीन मध्ये,
एक नंबर लाईन मध्ये आउटपुट येईल आहे ना, अगोदर 1 ते 10 होईल, मग 11 ते 20 होईल, मग 21 ते 30 होईल आहे ना. Yes. पण मल्टीथ्रेडिंग मध्ये But असं होईल का? मल्टीथ्रेडिंग मध्ये असं नाही होणार. मल्टीथ्रेडिंग मध्ये काय होईल, सगळं सायमल्टेनियस चालू होऊन जाईल. मग कधी 1 2 3 होईल, मध्येच 11 12 येऊन जाईल, कधी मध्येच 21 22 येऊन जाईल. okay. Are you getting my point? What is the use of multi-threading? We can simultaneously run the jobs. Okay. And which are also independent. So एखादा जरी जॉब फेल झाला, सपोज 11 ते 20 इथं प्रिंटच नाही झालं, तरी यांना प्रॉब्लेम यायला पाहिजे का मग? नाही. नाही यायला पाहिजे प्रॉब्लेम, बरोबर की नाही? सपोज चला एक्सेप्शन जर आलं, आता एक्सेप्शन टॉपिक दोघांना नाही थोडाफार माहिती आहे चांगल्या प्रकारे है ना. जर मी 11 ते 20 हा. प्रिंट करताना डिवाइड बाय 0 करून टाकलं तर अरिथमॅटिक एक्सेप्शन येऊन जाईल, प्रोग्रामचं एक्झिक्युशन बंद पडेल, बरोबर की नाही? Yes. मग जर एक्झिक्युशन बंद पडलं M2 मध्ये, तर M3 कडे जातं का आपल्या जुन्या स्टाईल मध्ये? नाही. पण यामध्ये फरक पडेल का? नाही. I mean फरक पडणार नाही यात. हा, कारण इंडिपेंडेंट आहे, फरक पडूच शकत नाही. Yes. सो या कामासाठी आपल्याला मल्टीथ्रेडिंग युजफुल होते, की जेणेकरून जरी एखादा जरी केस फेल झाली तर त्याचा इफेक्ट बाकी गोष्टींवरती पडू नये, ते लक्षामध्ये. Okay. मग एखादं जनरलाइज एक्झाम्पल सांगा बरं यावरती, की असं तुम्ही कुठं बघितलंय की एक गोष्ट जर बंद असेल तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या गोष्टीवरती होत नाही, एकाच प्रोजेक्ट मध्ये, सेम प्रोजेक्ट मध्ये. Simple. I mean ठीक आहे. रोड जर एक रोड बंद पडला तर दुसरा वे असतो जाण्यासाठी, like that. Again, I would like to stop you on this particular thing. When I asked, not only me, कुणीही विचारू इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा, जर कुणी एक्झाम्पल विचारलं तर एक्झाम्पल शुड बी रिलेटेड टू द प्रोग्रामिंग. Okay. Okay. मी एक एक्झाम्पल देतो, so you can imagine, है ना. Yeah. शॉपिंग करता का? शॉपिंग करता कधी? Amazon, right. चला काय असतं रे, प्रोजेक्ट सिलेक्शनची एक विंडो असते, बरोबर ना? प्रोजेक्ट म्हणतो आपलं आयटम सिलेक्शनची. Yes. सोबत सजेशनची पण एक विंडो असते Right. ना, की लास्ट टाइम तुम्ही काय सर्च केलं होतं, मग बाय दिस यावर आली, तुम्ही पॅन्ट जर बाय केली तर शर्टचे ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टाइजमेंट येते, सजेशन येतं, है ना. Okay. नंतर ट्रॅकिंग असते Right. ना, बुकिंग पण असते, Log. बुकिंग First window I think to login असते. नंतर डिलिव्हरी पण असते, है ना. हा. हे सगळे मॉड्यूल काय आहे? हे सगळे मॉड्यूल इंडिपेंडेंट. जर मला सांगा की 5 वाजता, सपोज 5 वाजता विभाने काय केलं, आयटम सिलेक्शन केलं, बुक केलं, आणि 5 नंतर ना अमेझॉनचा मेंटेनन्स टाइम सुरू झाला, 3 तासांसाठी वेबसाईट बंद पडली, यू आर नॉट एबल टू सी, स्टील यू कॅन ट्रॅक युअर पॅकेज, बरोबर की नाही? Yes. याचा अर्थ काय? दिस इज अ डिफरंट वन, दिस इज अ डिफरंट थ्रेड, Okay. है ना. उद्या चालून अमेझॉन आज डिलिव्हरी केली, उद्या बंद पडली अमेझॉन, सपोज डिलिव्हरी होणार की नाही? होणार ना. होणार डिलिव्हरी, कारण ते ऑलरेडी डिस्पॅच झाले, बरोबर की नाही? Yes. सो ऑल थ्रेड आर इंडिपेंडंट, येते लक्षामध्ये. Yes. नाहीतर मग कसं झालं असतं, उद्या सजेशनच्या विंडो मध्ये काही प्रॉब्लेम आला असता तर पूर्ण अमेझॉनच ठप झालं असतं, बरोबर की नाही? जर मल्टी थ्रेडिंग नसते तर. हो. है की नाही? आणि काय होतं कधी कधी बघा, आपण काय करतो, आयटम सिलेक्शन करून ठेवतो आणि ऍड टू कार्ट करून ठेवतो, बरोबर की नाही? Yes. नंतर जाऊन तुम्हाला परत आयटम सिलेक्ट करायला लागतो का? नाही. डायरेक्ट कार्ट मध्ये जाऊन आपण बाय आउट करू शकतो, बरोबर की नाही?
यामुळे काय होतं की इंडिपेंडेंटनेस येते. त्यावेळेस आपण या आयटम सिलेक्शनच्या विंडोला त्रास देत नाही. अकॉर्डिंगली काय होतं की 100 लोक जर असतील अमेझॉनचे कस्टमर, जर 100 लोक असतील तर 100 मधले 10 लोक सजेशन विंडोवरती काम करत असतील तर इथे 90च उरतील फक्त आयटम सिलेक्शनला. त्यातले पण जर 10 लोक बुकिंग करत असतील तर इथे 80 उरतील फक्त. त्यातले पण 10 लोक जर ट्रॅकिंग करत असतील तर यात 70च उरतील फक्त. त्यातले पण जर 10 लोक डिलिव्हरी चेक करत असेल तर इथं 60च उरतील. म्हणजे अकॉर्डिंगली काय होईल, त्यांच्या सर्व्हरवरचा लोड कमी होईल, परफॉर्मन्स बेटर होऊन जाईल. येते लक्षामध्ये? Yes. कन्सेप्ट येते लक्षामध्ये? मल्टी थ्रेडिंगची गरज काय आहे आपल्याला, येते लक्षामध्ये? इझी वे सुमेध? साठी आहे. बोल बोल बोल. जे काही वर्क आहे ते डिवाइड होतं आणि म्हणजे टाइम कमी लागतो त्यासाठी. एक्झिक्युशन टाइम कमी लागेल, सर्व्हर वरती Right. लोड येणार नाही, म्हणजे परफॉर्मन्स इन्क्रीज होऊन जाईल, है ना. इंडिपेंडेंटनेस येऊन जाईल, म्हणजे जर एखादा मॉड्यूल मध्ये जर बंद पडलं तर दुसऱ्या मॉड्यूल्सला प्रॉब्लेम येणार नाही, है ना. Yes. सुमेध येते की लक्षामध्ये? सुमेध, आर यू देअर? तुम्ही हा येतंय सर. ओके, आता बघायचंय आपल्याला. आता आपल्याला मल्टी थ्रेडिंगची कन्सेप्ट कळाली, काय असतं मल्टी थ्रेडिंग किंवा त्याची आपल्याला गरज काय आहे हे तर आपल्याला कळालं. मग बघूया जरा की जावा मध्ये मल्टी थ्रेडिंग अचीव कशी केली जाते किंवा जावा मध्ये मल्टी थ्रेडिंग वर काम कसं केलं जातं. तर इन जावा we can achieve multi-threading by 2 ways. किती ways ने करू शकतो? 2 ways. In Java we can achieve multi-threading by 2 ways. ठीक आहे. पहिला कोणता? By using thread class. यांनी काय करून ठेवलं, मल्टी थ्रेडिंग अचीव करण्यासाठी थ्रेड नावाचा एक क्लास बनवून ठेवला. आणि सेकंड कोणता? बाय युजिंग रनेबल इंटरफेस. आपल्याकडे मल्टी थ्रेडिंग यूज करण्याचे किती तरीके आहेत? 2 तरीके आहेत. बाय युजिंग थ्रेड क्लास आणि बाय युजिंग रनेबल इंटरफेस. इंटरव्यूचा क्वेश्चन, how many ways we have to achieve multi threading in Java? So answer should be what? Thread and runnable interface. Thread is a class, runnable is a interface. मग आपण वन बाय वन बघूया. सगळ्यात सुरुवातीला आपण विचार करूया या थ्रेड क्लास बद्दल. त्यांनी काय सांगितलं, एक आयडिया दिली सिंपल की काय, जसं तुम्ही नॉर्मल करतात ना तुमच्या जुन्या क्लासमध्ये, तुमची जुनी प्रोसेस काय करतात, ऑब्जेक्ट क्रिएट करतात, x इज इक्वल टू न्यू एक्स, x डॉट m1 असे मेथड कॉल करतात, बरोबर की नाही. Yes. आणि x डॉट m2 अशा मल्टिपल मेथड तुम्ही कॉल करता. ठीक आहे, ते बोलले काय प्रॉब्लेम नाही. पण हे कॉल जे होतात यांचं काम कसं चालतं रे, इथून कॉल केल्यानंतर ना ज्या ठिकाणी m1 लिहिली आहे त्या ठिकाणी जाऊन एक्झिक्यूट होते, बरोबर की नाही. बरोबर की नाही, येते लक्षामध्ये Yes. की अजून क्लिअर करून सांगू. सपोज आय हॅव अ क्लास चेक, आणि या क्लास चेक मध्ये मी एक्स नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय. बघा, या क्लास चेक मध्ये मी एक्स नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय आणि माझा एक्स क्लास कुठे आहे, दुसरीकडेच कुठेतरी क्लास एक्स लाईक दिस. आणि यामध्ये माझ्या m1 m2 मेथड आहे. म्हणजे काय झालं की मी या m1 m2 मेथड इथून कॉल करतो, m1 मेथड या ठिकाणी येते आणि या ठिकाणी एक्झिक्यूट होते, बरोबर की नाही. Yes. पुन्हा हा कंट्रोल इथून इथे जात असेल आणि इथून पुन्हा m2 कॉल होऊन इथे येत असेल आणि इथे एक्झिक्यूट होत असेल, बरोबर की नाही. हो.
आणि रिटर्न जाऊन या ठिकाणी तुमचं एक्झिक्युशन एंड होत असेल, बरोबर ना? असंच काहीतरी. हो. मग याच्यावर आपण एक अंडरस्टँड करू शकतो की नाही, कुठलाही प्रोग्राम असो, काय अंडरस्टँड करू शकतो आपण की कुठलाही प्रोग्राम असो एका ठिकाणून रन केला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी एक्झिक्यूट होतो. येस ऑर नो? Yes. बेसिक कॉमन सेन्स आपला है ना. कुठलाही प्रोग्राम असो किंवा कुठलीही मेथड कॉलिंग असो, एका ठिकाणून कॉल केली जाते, दुसऱ्या ठिकाणी एक्झिक्यूट होते. हाच रूल आहे. हो. त्यांनी काय सांगितलं, मल्टी थ्रेडिंग मध्ये पण असंच होतं. मल्टी थ्रेडिंग मधून पण काय होईल, एका ठिकाणून कॉल केलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. सेम चीज असेल. मग त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त नावं दिले. ते काय बोलले की ज्या ठिकाणून कॉल केलं जाईल किंवा रन केला जाईल त्याला आम्ही काय म्हणतो, ट्रिगर असं म्हणतो. काय म्हटले मल्टी थ्रेडिंग वाले त्याला? ट्रिगर असं म्हटले. Trigger. म्हणजे आपल्या जुन्या केसमध्ये आपण ट्रिगर कोणाला म्हणू शकतो, मग त्या पार्टला ट्रिगर म्हणू शकतो. कॉल करायचंय ते ट्रिगर, आणि दुसऱ्या पार्टला ते काय म्हटले, ते म्हणले आम्ही दुसऱ्या पार्टला जॉब असं म्हणतो, की ज्या ठिकाणी एक्झिक्युशन होणार आहे त्याला काय म्हणतो, आम्ही जॉब म्हणतो, असं त्यांनी सांगितलं. अगोदर आपण नावं वगैरे काही दिलेले नव्हते, पण अगोदर पण आपण हेच करत होतो, बरोबर की नाही? Yes. आजही तेच करणार आहे, फक्त काय झालं की त्यांनी नावं दिले. ते काय बोलले की ज्या ठिकाणी तुम्ही कॉल करता त्याच ठिकाणाला आम्ही ट्रिगर करणं असं म्हणतो, आणि ज्या ठिकाणी एक्झिक्युशन होतं त्याला आम्ही जॉब असं म्हणतो. येते लक्षामध्ये? फक्त नावं दिले, जे जुनं काम होतं तेच काम फक्त असताना नावं दिले, है ना. मग एक स्टेटमेंट आपण कायम लक्षात ठेवायचं या संबंधीचं. कुठलं स्टेटमेंट? इन थ्रेडिंग, इन मल्टी थ्रेडिंग और इन थ्रेडिंग, एक सेकंड, हाँ, इन मल्टी थ्रेडिंग और इन थ्रेडिंग we need to trigger and execute job. अशी लाईन आपण लक्षात ठेवू शकतो की नाही? इन थ्रेडिंग we need to trigger and execute the job. ठेवू शकतो की लक्षामध्ये की नाही ठेवू शकत? Hello. आवाज येतोय माझा? लक्षात राहील की ही गोष्ट मग की we need to trigger and execute the job, बरोबर की नाही? Sir, actually लास्टचा पॉइंट सांगता का? Actually माझं नेट गेलेलं, साऊंड गेलेलं तुमचं. ओके ओके, नो प्रॉब्लेम. जॉब ज्या आणि ठिकाणी ट्रिगर आपण करा कॉल मला. ज्या ठिकाणी आपण ट्रिगर कॉल करतो तिला ट्रिगर असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी एक्झिक्यूट होतो तिला जॉब असं म्हटलं जातं मल्टी थ्रेडिंगच्या भाषेमध्ये. मग आपण एक सेंटेन्स बनवलं. काय सेंटेन्स बनवलं? इन मल्टी थ्रेडिंग और इन थ्रेडिंग वी नीड टू ट्रिगर अँड एक्झिक्यूट द जॉब. ओके. बरोबर की नाही? ओके. Yes. मग मला सांगा, जर इथून कोणी ट्रिगर केलंच नाही तर जॉब एक्झिक्यूट होईल का इकडे? नाही. बरोबर ना. जर कोणी इकडनं ट्रिगर केलंच नाही तर जॉब पण एक्झिक्यूट होणार नाही, आणि जर ट्रिगर केलं तरच एक्झिक्यूट होईल, बरोबर की नाही? हो. म्हणजे काय ध्यानात ठेवता येईल आपल्याला, सिंपल कॉमन सेन्स, की जर थ्रेड ट्रिगर झाला तरच जॉब एक्झिक्यूट होईल, बरोबर की नाही? हो. मग त्यांनी काय सांगितलं की ट्रिगर करण्यासाठी आमच्याकडे एक मेथड आहे. त्या मेथडचं नाव त्यांनी सांगितलं की फॉर ट्रिगरिंग अ जॉब यू नीड टू यूज अ स्टार्ट मेथड. कोणती मेथड सांगितली त्यांनी? स्टार्ट मेथड सांगितली. कशासाठी? जॉब ट्रिगर करण्यासाठी, कॉल करण्यासाठी. आणि जॉब रन करण्यासाठी, जॉब एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांनी सांगितले आमच्याकडे रन नावाची मेथड आहे. कोणती मेथड आहे? रन. रन नावाची मेथड आहे. दोन्ही मेथड कुठल्या आहेत? थ्रेड क्लास मधल्या. दोन्ही मेथड कुठे आहेत? थ्रेड क्लास मध्ये आहेत.
आणि काय काम आहे, या दोन मेथड खूप इम्पॉर्टंट आहेत. या दोन मेथड शिवाय मल्टी थ्रेडिंग होणं पॉसिबल नाही. कुठल्या दोन मेथड? स्टार्ट मेथड आणि रन मेथड. स्टार्ट मेथड कुठे असते? ट्रिगर मध्ये. आणि रन मेथड कुठे असते? जॉब मध्ये. सुमेध येते लक्षामध्ये? हो सर. एनी क्वेश्चन अप टू दिस? एनी क्वेश्चन अप टू दिस? नो सर. मग जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की व्हॉट इज स्टार्ट मेथड, काय सांगणार मग? इट इज प्रेझेंट इन थ्रेड क्लास and it is used to trigger the job. जॉबला ट्रिगर करण्यासाठी. ओके. And what is the run method? It is also present in thread class and it is used for execute the job. लक्षात राहील. Very very simple. विचारा questions, ask me the questions if you have any single doubt as well. सर थ्रेड लाईफ सायकलचे मेथड्स आहे काय हे? हा Yes, तसंच thread life वाटतंय. cycle चे methods. पाच आहेत ना आय थिंक सर. ते आपण बघूया. रट्टा मारायचा नाही अजिबात. कन्सेप्ट हे बघा, पाठ करणं म्हणजे रट्टा मारणं नाही. ओके. ऍक्च्युली त्या ते पाच नाही आहेत, 15 आहेत. मग असं जर मी म्हटलं तर मग नाही सर 5च आहेत. आणि जर 15 करून दिल्या मग इम्पॉसिबल आहे. कसं असतं माहिती का रे, कोणत्याही गोष्टीची लाईफ सायकल बनणं म्हणजे दॅट इज नॉट फिक्स्ड. दॅट इज नॉट फिक्स्ड. आपण आपल्या अंडरस्टँडिंग नुसार सायकल बनवत असतो. ओके. मला सांगा, थ्रेडची लाईफ सायकल त्यात काय असतं? मेथड्स असतात ना. हो. तिथे आपण 4-5 मेथड लिहितो, अजून 2-3 मेथड लिहिल्या थ्रेड क्लास मधल्या, चुकणार आहे का? नाही. बरोबरच असणार आहे. सो डोंट रिमेंबर की 5 मेथड असतात. ओके. नाव अप टू दिस एनी क्वेश्चन? नो. मग चला काहीतरी करून बघूया, अचीव करून बघूया मल्टी थ्रेडिंग, है ना. मी काय करतो, माझं इक्लिप्स ओपन करतो and विल क्रिएट न्यू प्रोजेक्ट and स्टार्ट फर्स्ट प्रोग्राम ऑफ मल्टी थ्रेडिंग. आणि मल्टी थ्रेडिंग मध्ये आपलं अचीव काय, आपलं आउटपुट कसं असलं पाहिजे? काहीतरी मिक्स दिसलं पाहिजे, बरोबर की नाही? मिक्स. हा, आउटपुट कसं आलं पाहिजे? काहीतरी मिक्सिंग वाला आला पाहिजे. जर मिक्सिंग वाला आउटपुट आलं तरच आपण असं म्हणू शकतो की हा मल्टी थ्रेडिंग होतीये, सायमल्टेनियसली जॉब रन होत आहेत, है ना. ओके. आहे की नाही? जसं आपण सुरुवातीला याच्या अगोदरच्या इमेज मध्ये म्हणलं होतं, 10 ते 11 प्रिंट करायचे, 11 ते 20 प्रिंट करायचे. आणि जर दोन्ही मिक्स झालं तर मल्टी थ्रेडिंग झाली. जर मिक्स झालंच नाही तर कसली मल्टी थ्रेडिंग, बरोबर की नाही? राईट. आपलं टार्गेट काय पाहिजे? इट शुड बी गेट मिक्स्ड. आउटपुट कसं पाहिजे? मिक्स. सो आपलं आपण काय करणार? मल्टी थ्रेडिंग अशी करणार की आपलं आउटपुट कसं आलं पाहिजे? मिक्स मध्ये आलं पाहिजे. ओके, आर यू एबल टू सी माय इक्लिप्स स्क्रीन? ओके. यस. Yeah, so let's create a separate project for that one. New Java project. मी नाव दिलं thread study. यामध्ये काय करतो मी, एक सिंपल पॅकेज बनवतो, एक डॉट टेस्ट नावाचं. आता आपण काय करूया ना, आपलं पहिलं एक्झाम्पल आहे ना, जसं त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने आपण नावं देऊया. ठीक आहे. है ना. हा. आता मला सांगा, अगोदर ट्रिगर लिहिणार की जॉब लिहिणार? ट्रिगर. का बरं ट्रिगर?
ट्रिगर लिहिल्यावर जॉब एक्झिक्यूट होतो. सपोज मी विभाला सांगितलं की विभा हे घे 500 रुपये आणि जा. हा, कुठे जाशील पण तू? काय आणायचं होतं? बरोबर की नाही? कुठे जाशील, काय आणायचं माहिती तुला? हा हा, तेच ना. मग तसंच मी तुला सांगितलं कर ट्रिगर, कुणाला ट्रिगर करशील? कुणाला ट्रिगर करशील मग? हम्म, कोणाला म्हणजे आता 500 रुपये दिले तुम्ही आणि जा म्हटले, बस ट्रिगर कोणाला करू? हा, मग ते 500 रुपये तुला मी दिले आणि तुला म्हटलं जा, कुठे जाशील तू? हा, लोकेशन सांगितलं तरच करता येईल ना. बरोबर ना, म्हणजे तुला कुठं जायचं हे लोकेशनच सांगितलं नाही किंवा त्या 500 रुपयाचं काय करायचं हे तुला मी सांगितलंच नाही, बरोबर की नाही? राईट. म्हणजे तुला माहिती पाहिजे ना, है ना? ते तुला अगोदर मला सांगायला लागेल. हा. ज्यावेळेस मी तुला सांगेल तेव्हाच तू करू शकते, बरोबर की नाही? हो. मग जर इथून मी अगोदर ट्रिगर लिहिलं तर ट्रिगर कुणाला करू? जॉबच लिहिलेला नव्हता. हा, पहिले मग जॉब करायला लागेल. हा, कारण की जॉब लिहिल्यानंतरच आपण त्या जॉबला ट्रिगर करण्यासाठी ट्रिगर लिहू, बरोबर की नाही? पण आपण मागच्या इमेज मध्ये ट्रिगर फर्स्ट लिहिलेलं ना. हो, इमेज मध्ये आपण ट्रिगर फर्स्ट लिहिलं बिकॉज वी आर अंडरस्टँडिंग की ट्रिगर असतं आणि नंतर जॉब असतो. मला सांग बरं, आपण अगोदर M1 मेथड लिहायचो मग कॉल करायचो, है ना? अगोदर असं करायचो Right. आपण, आधी M1 कॉल करायचो मग मेथड लिहायचो. हा, राईट राईट. नाही, पहिले हा, M1 मेथड लिहून नंतर कॉल करायचं. मग तसं झालं आपल्याला जॉब लिहायला लागेल ना. मग मी काय करतो, न्यू क्लास आणि डायरेक्ट क्लासच नाव जॉब देऊन ठेवतो, बरोबर की नाही? त्यांच्या म्हणण्यानुसार करूया. ओके. सो मल्टी थ्रेडिंग मध्ये सगळ्यात अगोदर काय लिहिला जातो? जॉब लिहिला जातो. येते लक्षामध्ये? स्टेप लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप लिहून ठेवा, वाटलंच तर लक्षात राहत नसेल लगेच तर. मल्टी थ्रेडिंग ओके. मध्ये सगळ्यात अगोदर जॉब लिहिला जातो. मग पहिली स्टेप काय? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? जॉब लिहिल्यानंतर ना की ज्या ठिकाणी आपण जॉब लिहितो त्या जॉब वरती आपल्याला एक्सटेंड्स थ्रेड असं करायला लागतं. काय करायला लागतं? एक्सटेंड्स थ्रेड. कारण की आपल्याला काय करायचंय? थ्रेड क्लासचा मेथड यूज करायचे आहे. म्हणून आपण काय केलं? एक्सटेंड्स थ्रेड क्लास. दुसरी स्टेप, पहिली स्टेप काय होती? अगोदर जॉब लिहायचा, क्लास जॉब बनवला. सेकंड स्टेप, एक्सटेंड थ्रेड क्लास करा, केला थ्रेड क्लास एक्सटेंड. थर्ड स्टेप, जॉब मध्ये कुठली मेथड असते? जॉब मध्ये कुठली मेथड असते? काय होती आपली इमेज बघा बरं. जॉब मध्ये कुठली मेथड सांगितली ट्रिगर. होती? रन. जॉब मध्ये कोणती मेथड असते? रन मेथड असते. मग रन मेथडला ओव्हरराइड करून घ्या. रन मेथडला ओव्हरराइड करून घ्या. ठीक आहे? 3 स्टेप. आणि ज्या जॉबला तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे मल्टी थ्रेडिंग मध्ये, तो कोड तुम्ही कुठे लिहा? रन मेथड मध्ये लिहा. 4 स्टेप सिंपल. ज्या कोडला तुम्हाला मल्टी थ्रेडिंग मध्ये रन करायचंय तो कोड कुठे लिहा? या रन मेथडच्या मध्ये लिहा. मला काय करायचंय? लेट्स डू समथिंग फॉर I is equal to 0, I is less than let's say 10, I plus एक काम करतो, make this 11 and make this 20. आणि मी काय करतो इथे SYSO I ला प्रिंट करतो. काय प्रिंट करतो इथे नेमकं? मी I ला प्रिंट करतोय म्हणजे 11 ते 20 पर्यंतचे नंबर प्रिंट करतोय, बरोबर की नाही? यस. म्हणजेच काय की ज्या कोडला मल्टी थ्रेडिंग मध्ये रन करायचे तो कोड कुठे लिहायचा? रन मेथड मध्ये. झाला जॉब लिहून. आता काय करायचं? याचं ट्रिगर लिहायचं. ट्रिगर दुसरीकडून लिहिलं जातं, बरोबर की नाही? एकाच ठिकाणी नाही. सो आय एम मेकिंग डिफरंट क्लास आणि क्लासला नाव देतो ट्रिगर. आता इथून रन करायचे म्हणून यामध्ये एक मेन मेथड घेतो, फिनिश.
चलो आता हा माझा ट्रिगर क्लास. आता कोणाला ट्रिगर करायचंय? त्या जॉब नावाच्या क्लास मधली रन मेथड, बरोबर की नाही? हो. आता जॉब नावाच्या क्लास मधली करायची ना. सो आय नीड टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ जॉब JB इज इक्वल टू न्यू जॉब. बघा काय केलं मी. आपला जुना रूल, ज्या बी क्लास मधलं काम करायचंय त्या क्लासचा ऑब्जेक्ट. Right. आणि ट्रिगर साठी कुठली मेथड आहे आपल्याकडे? स्टार्ट मेथड. मग काय करून देईल मी नंतर ना, JB डॉट स्टार्ट. आता काय करतो ना, मी काय करतो, इथच्या वरती एक फॉर लूप लिहितो आणि यात प्रिंट करतो 0 ते 10 पर्यंत. SYSO I. आणि इथं हा फॉर लूप कॉपी करून घेतो, Ctrl+C, आणि याच्यानंतर न पण लिहून ठेवतो एक फॉर लूप आणि इथे लिहितो 21 to 30. दोन्ही क्लास तुमच्या समोर एकदा ओपन करतो, म्हणजे आपल्याला एक ऑब्झर्वेशन येऊन जाईल बघण्यासाठी. नाव सी. काय केलं सगळ्यात सुरुवातीला, एकदा स्टेप रिपीट करूया. अगोदर जॉब लिहितात म्हणून जॉब नावाचा क्लास अगोदर लिहिला, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय होती, एक्सटेंड थ्रेड क्लास करा. थर्ड स्टेप काय होती, ओव्हरराइड द रन मेथड, Override रन करायचं. ओव्हरराइड करा. चौथी स्टेप काय होती, की ज्या कोडला Run मल्टी method मध्ये. थ्रेडिंग रन करायचंय तो कोड रन मेथड मध्ये लिहा. लिहिला. काय लिहिला कोड, 11 ते 20 पर्यंत प्रिंट करण्यासाठी सांगितलं. इथे काय केलं, इथं अगोदर 0 ते 10 पर्यंत प्रिंट केलं, नंतरून थ्रेड स्टार्ट केला, ट्रिगर केला, नंतरून परत एक 21 ते 30 पर्यंतचा फॉर लूप लिहिला. म्हणजे कसं होणार आहे, कसं होणार एक्झिक्युशन, हे 0 ते 10 होऊन जाईल, त्यानंतर हे स्टार्ट, ही ज्यावेळेस कॉल होईल इन्स्टंटली एक्झिक्युशन गोज ओव्हर देअर, इकडे येऊन जाईल. ओके. मग हे एक्झिक्युशन Then होईपर्यंत हा वेट करेल का खाली यायला? सांगा बरं, हा वेट करेल का खाली यायला वेट करेल का? मग हा नाही, हा पुढे चालत राहील है ना. हा इथून ट्रिगर करून देईल, एक्झिक्युशन या साईडला जाईल आणि हा लगेच खाली होऊन जाईल. याचं होईपर्यंत वेट करेल का? नाही करणार, बरोबर की नाही. नाउ लेट्स रन दिस पर्टिक्युलर थिंग. राइट क्लिक, रन as Java application. नाउ सी द आउटपुट. मी कन्सोलला मोठं करतो, काम करतो, कन्सोलला साईडला घेतो इकडे. हा बघा, 0 ते 9 पर्यंत झालं व्यवस्थित. नंतर काय झालं, इथून कुठे जायला पाहिजे होतं, इकडे जायला पाहिजे होतं, बरोबर की नाही. कदाचित इथून ते इथपर्यंत जाईपर्यंत, इथून इथपर्यंत जाईपर्यंत तोपर्यंत खाली पण आलं आणि त्याने 21 ते 30 प्रिंट पण केलं बघा. हो. नंतर 11 ते 20 पर्यंत केलं. नंतर 11 ते 20 झालं. पण हेच जर आपलं नॉर्मल वाला असतं तर काय झालं असतं, अगोदर 11 ते 20 झालं असतं आणि मग 21 ते 30 झालं असतं, बरोबर की नाही. हो. येते लक्षामध्ये सुमेध, मल्टी थ्रेडिंग लक्षात येते कशी अचीव करतोय आपण. हो सर. पण नाही, अजूनपर्यंत मी सॅटिस्फाय नाही झालो. मला काय पाहिजे, अजून जास्त मिक्सिंग पाहिजे. मला काय पाहिजे, अजून जास्त मिक्सिंग पाहिजे. मी काय केलं मग, हे 21 ते 30 आहे ना, याला मी 21 ते 300 करून देतो. बघा मी काय केलं, हे 21 ते 30 होतं अगोदर, याला 300 करून दिलं. म्हणजेच काय, ऍटलीस्ट 300 पर्यंत जाऊस तर हा इकडे पोहोचून जाईल आणि 11 ते 20 काहीतरी प्रिंट करेल मध्येच. हो. लेट्स ट्राय, रन करून बघूया. पण गॅरंटी आहे का? नाही. नो गॅरंटी, बरोबर की नाही. कधी काय प्रिंट होईल काही सांगता येत नाही, बिकॉज इट्स अ मल्टी थ्रेडिंग, बरोबर की नाही. आता बघूया, चला 0 ते 10 बरोबर झालं, 0 ते 9.
ओके. नंतर इकडे नंतर इथून FSC. इथून इकडे पाठवून दिलं, पण याला पोहोचेपर्यंत त्याने खाली चालू केलं लगेच 21 पासून. हो. चला 21 पासून आलं आलं खाली आलं कुठपर्यंत आलं बघा बरं. चला कुठपर्यंत आलं. बघा जोपर्यंत 76 पर्यंत पोहोचलं तेव्हा इकडची गोष्ट इकडे पोहोचली, बरोबर की नाही. हा. आणि त्याने लगेच मध्येच काम चालू करून दिलं बघा. 11 12 13 14 15 16 19 नंतर परत चालू झालं खालचं है ना. Yes. येते लक्षात मल्टी थ्रेडिंग मिक्सिंग नेचर. Yes. नाही पण मला अजून मिक्सिंग पाहिजे. Okay. मला काय पाहिजे, अजून मिक्सिंग पाहिजे. मग मी काय करतो बघा, लेट्स डू वन थिंग. हा इकडून इकडे गेल्यानंतर लई पटपट पटपट 11 ते 20 त्यांनी प्रिंट करून टाकले बघा है ना. तिथं पोहोचल्याबरोबर त्यांनी हो. काम चालू केलं, दन 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 काम चालू करून डायरेक्ट प्रिंट करायला सुरुवात केली बघा. 11 12 76 पासून डायरेक्टली 11 12 13 14 आणि शेवटपर्यंत झालं 19 पर्यंत. नंतर याला परत चान्स दिला प्रिंट करायला है ना. हो. मी काय करतो, याला थोडस थांबवतो. याला काय करतो, याला थोडस थांबवतो. कसं थांबवणार, थ्रेड हा. डॉट स्लीप नावाची मेथड लावतो. काय होईल, मी जेवढा टाइम या ठिकाणी दिला असेल तेवढा टाइम ते थांबून जाईल. ओके. रन करूया परत. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. आता पण काय झालं, आता तर हे इतके वेळ थांबून गेलं. या 100 मायक्रो सेकंद मध्ये त्याने इकडे 300 पर्यंत प्रिंट करून टाकलं, बरोबर की नाही. 290 नंतर 11 12 चालू झालं. राईट. आता काय करूया, आता याला पण थोडा वेळ थांबायला लावूया. मग काय म्हणता, थ्रेड डॉट स्लीप. स्लीप कशासाठी यूज केली जाते, थांबण्यासाठी. कोण थांबतं, जो या लाईनला टच करील तो थोडा वेळ थांबून जाईल, बरोबर की नाही. राईट. याला मी सांगितलं की बाबा तू 50 मायक्रो सेकंद वेट कर. याला काय सांगितलं मी, तू 50 मायक्रो सेकंद पर्यंत वेट कर. आता रन करून बघूया. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. नाव सी. बघूया बरं काय झालं. 1 ते 9 येतो होणारच होतो, बरोबर की नाही. हो. बघा 21 22 मध्येच 11 आलं. 23 नंतर मध्येच 12 आलं परत है ना. परत 24 25 झालं, मध्येच 13 आलं. ओके. येते लक्षामध्ये मिक्सिंग नेचर. दिस इज नथिंग बट व्हॉट, मल्टी थ्रेडिंग. वी आर अचिव्हिंग सेम जॉब बाय डिफरंट थ्रेड्स, बाय डिफरंट वेज. येते लक्षामध्ये. Yes. So we are getting a mixing nature. That means what, we have achieved a multi-threading. आता मला सांगा, जर मी हे पुन्हा रन केलं होतं असंच आउटपुट येईल का, गॅरंटी आहे का. नाही. इकडे काही चेंज न करता मी डायरेक्ट पुन्हा राईट क्लिक करतो आणि रन ॲज जावा ऍप्लिकेशन करतो, सेम आउटपुट येईल का. नाही येणार सेम आउटपुट. नाही. वी कॅनॉट से है ना, वी कॅनॉट से. इथं काय झालं, 9 नंतर ना 21 22 आणि मग 11 आलं है ना. 23 नंतर 12 आलं. बघूया रन करून. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. बघूया आता 21 22 नंतर ना 11 आणि 23 नंतर ना 12 परत येतंय का बघूया. चला जाऊया वरती. बघा बरं, आता 21 22 नंतर ना 11 आलं का. नाही, डायरेक्ट 21 नंतर ना 11 आलाय ना. हो. 22 23 नंतर ना 12 आलं, म्हणजे काहीतरी चेंज होतंय. आणि आता 25 नंतर ना 13 आलं. अगोदर 22 नंतर ना 13 आलं. येते हो. लक्षामध्ये.
आउटपुट वी कॅन नॉट से की कधी काय प्रिंट होईल, राईट? ओके. सो बट हे कशासाठी यूज होतो कंपनीमध्ये मल्टी खूप सगळ्या गोष्टी जसं आपण एक रिअल टाइम एक्झाम्पल बघितलं Amazon वालं, बरोबर की नाही? हा. अजून एक एक्झाम्पल सांगतो. आपण एटीएम मधून पैसे विड्रॉ करतो, बरोबर की नाही? येस. पैसे विड्रॉ केल्यानंतर ना तुला एक टेक्स्ट मेसेज येतो ना, यू हॅव विड्रॉ दिस मच अमाऊंट, आहे ना? हा. आता मला सांग, तो जो तुला मेसेज येतो ती बँक सेंड करते का? नाही. नाही, आय मीन कारण की बँकेचा असेल त्यांनी काहीतरी विकत घेतलेलं प्रोव्हायडर, एअरटेल वेअरटेल आयडिया वायडिया असं काहीतरी त्यांनी घेतलं असेल आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल, बरोबर ना? येस. कारण की पैसे विड्रॉ झाले का मेसेज सेंड करा असं त्यांनी एखाद्या एअरटेल कंपनीला किंवा आयडिया कंपनीला काहीतरी सांगितलं असेल त्यांनी, मेसेज सेंडर कंपनीला. मग तो काय आहे, थ्रेड आहे, मेसेज जनरेट होण्याचा थ्रेड असतो. त्यामुळे कधी कधी काय होतं, पैसे विड्रॉ केल्याबरोबर लगेच मेसेज येतो, कधी कधी काय होतं 5 मिनिटानंतर येतो. डिड यू ऑब्झर्व दॅट? कधी कधी येतच नाही. येस. म्हणजेच काय की दॅट इज अ थ्रेड. कधी कधी लवकर एक्झिक्यूट होतो, कधी कधी नंतर एक्झिक्यूट होतो, बट इट्स ऑन अ सेम वे. बँकेसाठीच काम करतोय, पण मल्टिपल थ्रेड आहे. पैसे काढण्याचं काम वेगळं आहे आणि तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येण्याचं काम वेगळं आहे. ओके. येते लक्षामध्ये? अजून सांगा बरं एक्झाम्पल मल्टी थ्रेडिंगचं. आपण एकाच वेळेला रेल्वे रिझर्वेशन करतो सगळे युजर्स, तर एकाचं फेल झालं लॉग इन तरी दुसऱ्याचं चालूच असतं. येस, गुड एक्झाम्पल. टेल मी सम मोर एक्झाम्पल्स. MS वर्ड यूज करता करता आपण गाणं पण ऐकू शकतो. दॅट इज मल्टीटास्किंग ना. ओके. चला, MS वर्ड वापरले कधी? हा. मला सांगा, तुम्ही टायपिंग करता स्पेल चेक ऑटोमॅटिक होतं की नाही? स्पेस. स्पेलिंग चेक होतं ना, स्पेलिंग हा चेकिंग. हा हा. हा होते ना. स्पेलिंग चुकलं का खाली रेड लाईन येते? येस. मला सांगा, जर तुम्ही टाइपच नाही केलं तर स्पेल चेक होईल का? नाही. म्हणजेच काय, ते दोन थ्रेड आहे, एक टाइप करण्याचा थ्रेड आणि एक स्पेल चेकिंग करण्याचा थ्रेड. येस. व्हिडिओ बघता, मूवी वगैरे बघता, एखादा VLC प्लेअर वरती कधी मूवी वगैरे बघत असाल तुम्ही ना? कधी कधी असं होतं का, आवाज अगोदर येतो नंतर व्हिडिओ दिसते, किंवा नंतर व्हिडिओ दिसते आवाज अगोदर येतो? होतं ना. आपण काय म्हणतो की ऑडिओ व्हिडिओ साठी सिंक होत नाही असं आपण म्हणतो, बरोबर ना? सर मग मल्टी थ्रेडिंग सिंक्रोनस आहे का असिंक्रोनस आहे? इट्स असिंक्रोनस. वी नीड टू मेक दॅट Asynchronous. सिंक्रोनाइज. ओके. त्यामुळे आपण काय म्हणतो की जर ऑडिओ व्हिडिओ सोबत मॅच होत नसेल तर आपण म्हणतो की ऑडिओ व्हिडिओ सोबत सिंक होत नाही असं आपण म्हणतोय ना. हो. म्हणजे काय असतं, व्हिडिओचा एक थ्रेड असतो आणि ऑडिओचा एक थ्रेड असतो. कधी तुम्ही आपली मीटिंग डाउनलोड केली का सांगा बरं? आपण सेशन करतो, रेकॉर्ड करतो, मी पण तुम्हाला कधी कधी रेकॉर्डिंग ऍक्सेस देतो. जर डाउनलोड केल्यानंतर ना तुम्हाला एक MP3 फाईल पण भेटते, ऑडिओ फाईल आणि व्हिडिओ फाईल सेपरेट भेटते, बरोबर की नाही? Did you observe this thing? एनिवेज, आणि लक्षात आलं ना मल्टी थ्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जसे 2-4 एक्झाम्पल लक्षात ठेवा व्यवस्थित, है ना? Yes. हो. आता आपण या थ्रेड क्लास मधल्या 3 मेथड बघितल्या. कुठल्या कुठल्या? स्टार्ट मेथड, रन मेथड आणि स्लीप मेथड. स्टार्ट मेथडने काय केलं जातं? जॉब ट्रिगर केला जातो. रन मेथडने काय केलं जातं? जॉब एक्झिक्यूट केला जातो. स्लीप मेथडचं काम काय?
जो त्या लाईनला टच करेल, जो या स्लीपच्या लाईनला टच करेल तो तेवढ्या वेळासाठी स्लीप वरती जाईल. ओके. तिन्ही मेथड व्यवस्थित लक्षात राहतील का? सर अजून एकदा सांगता? स्टार्ट मेथड कशासाठी यूज केले जाते? टू स्टार्ट अ जॉब. जॉब, राईट. रन मेथड Run कशासाठी यूज method. केले जाते? टू एक्झिक्यूट द जॉब. आणि स्लीप मेथड आहे स्लीपचं काम काय की जो त्या स्लीप मेथडच्या ज्या ठिकाणी लिहिली या लाईनला, जो या लाईनला टच करेल तो तेवढ्या वेळासाठी स्लीप वर जाईल दिलेल्या टाइम नुसार. ओके. एनी क्वेश्चन? ओव्हरराईड कन्सेप्ट सांगता का मला? कसला कसला? ओव्हरराईड. ओव्हरराईड. ओव्हरराईड करणं म्हणजे काय? दॅट इज युअर क्वेश्चन, राईट? यस. सुमेध, हम्म. तुझ्यासाठी क्वेश्चन आहे बघा. मेथड ओव्हररायडिंग म्हणजे सगळं सेम असतं. मेथड नेम, मेथड नंबर ऑफ पॅरामीटर्स सगळं सेम असतं. फक्त सुपर क्लास आणि सब क्लास कॉम्बिनेशन पाहिजे, म्हणजे पॅरेंट टू चाइल्ड इनहेरिटन्स. लाईक दिस. ओके. म्हणजेच काय होईल? ही रन मेथड कुठली आहे मग? तर ही रन मेथड थ्रेड क्लास मधली आहे. हा. ऍज इट इज आपण कुठे घेऊन आलो? आपल्या क्लासमध्ये घेऊन आलो. त्यासाठी काय पाहिजे? एव्हरीथिंग शुड बी सेम. मेथडचं नाव पण सेम, पॅरामीटर पण सेम, रिटर्न टाइप पण सेम. त्याला काय म्हणायचं? मेथड ओव्हरराईड केली. ओके. चलो आज मी द क्वेश्चन्स यार. तुमच्याकडनं क्वेश्चन्स येत नाहीये. सर हे स्लीप मेथडचे जे सेकंड्स आहे त्यांचा काही प्रोसेसिंगशी संबंध असतो का? नो, दॅट इज रिस्पॉन्सिबल टू होल्ड दॅट पर्टिक्युलर थ्रेड. इथे कोण येणार आहे? थ्रेडच येणार, बरोबर की नाही? एक्झिक्यूट होता तो तेवढ्या मायक्रो सेकंड साठी त्याला थांबवून ठेवतो, एक्झिक्यूट होऊन देत नाही. सर जेबी डॉट रन कॉल केला तर जेबी डॉट स्टार्ट नंतर? चला बघूया. इथे आपण काय केलं? जेबी डॉट स्टार्ट केलं है ना. एक ऑब्झर्वेशन केलं का रे? या ठिकाणी मी जेबी डॉट स्टार्ट करतोय पण एक्झिक्यूट कोणती होतीये? रन मेथड होतीये, बरोबर की नाही? हा. पण याच्या अगोदर आपण असं कधी बघितलंय का? जी मेथड असेल तीच मेथड कॉल केली जाते, बरोबर की नाही? है ना. म्हणजे आपल्या रूल नुसार आपण काय करायला पाहिजे होतं? या ठिकाणी जेबी डॉट रन असं करायला पाहिजे होतं, है ना. हो. कारण की आपला रूल काय सांगतो? ज्या क्लासची मेथड कॉल करायची आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट लिहा आणि जेबी डॉट लावून ही स्टार्ट मेथड लिहिली म्हणजे स्टार्ट मेथड कुठे पाहिजे? या जॉब नावाच्या क्लासमध्ये पाहिजे, बरोबर की नाही? आहे का? नाही, एकच मेथड लिहिली रन नावाची. मग स्टार्टला कॉल केल्यावरती रन कशी काय ऑटोमॅटिक कॉल झाली? आणि डायरेक्ट रन कॉल केली असते तर काय झालं असतं? बघूया कॉल करून शकतो की नाही. करू शकतो, पण काय होतं बघा. रन करतो, रन ऍज जावा ऍप्लिकेशन. बघा बरं काय झालं. बघा काय झालंय. 0 to 9 पर्यंत झालं, 11 पासून चालू झालं 19 पर्यंत आणि 21 पासून कंटिन्युअसली चालत चालत गेलं, बरोबर की नाही? सिंक्रोनाइज्ड आउटपुट. म्हणजे मला मल्टी थ्रेडिंगचं बिहेवियर नाही मिळालं, बरोबर की नाही?
ओके. है ना, मला मल्टी थ्रेडिंगचं बिहेवियर नाही मिळालं. आता मी इथेच काय करतो, स्टार्ट लिहितो, START स्टार्ट, सेव्ह करतो आणि पुन्हा रन करतो, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. नाव सी आय कॅन सी द मल्टी थ्रेडिंग बिहेवियर. 1 ते 9 पर्यंत झालं, 21 नंतर लगेच 11 आला मध्येच. हा पण है तिथे ना? आपण स्लीप मेथड पण दिलेली आहे ना. हा ठीक आहे, पण हे बघ चेंज काय झालं बघ, आउटपुट मध्ये फरक. आता स्टार्ट मेथड आहे ना, स्टार्ट मेथड असताना आउटपुट कसं येते बघ, हा मिक्सिंग येते ना. आउटपुट मिक्सिंग येत आहे. पण जर या ठिकाणी मी रन लिहिली तर आउटपुट मिक्सिंग मध्ये येईल का? नाही, बट ते स्लीप मेथड का एक्झिक्यूट होत नाहीये तिथे रन होती ना दिल्यानंतर. होती ना, स्लीप मेथड पण एक्झिक्यूट होते. इथं काम काय आहे की जो या लाईन पर्यंत येईल त्याला 100 मायक्रोसेकंड साठी थांबवून ठेवायचं. हे बघ, ओके. इथं रन लिहितो, सेव्ह करतो, पुन्हा रन करतो. हे बघ 100 मायक्रोसेकंड मायक्रोसेकंड म्हणजे किती सर? 10⁻⁻6 ना? 100 मायक्रोसेकंड म्हणजे 1000 मायक्रोसेकंडचा 1 सेकंद, त्यातला 100 म्हणजे हे बघ, लगेच एकदम. 1 बाय 1 1 बाय 1 1 बाय 1 प्रिंट होतं बघ, है ना. Yes. तेच जर मी स्लीप मेथडला काढून टाकलं तर पटकन प्रिंट होईल लगेच, बरोबर की नाही. विचारा क्वेश्चन्स अजून. नो क्वेश्चन्स. नो क्वेश्चन्स. एक मिनिट सर. या थँक यू, टेक अ टाइम. सर ते e डॉट प्रिंट स्टॅक स्ट्रेस काय आहे? इथे कसं काय आलंय ते? Yeah, because we are handling that particular exception in try and catch block, ओके. right? So if exception occurs, we need to see what exception is there. म्हणून काढून टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके. आपलं डिस्कशन काय चालू होतं, जर मी इथून स्टार्ट मेथड कॉल केली तर ऑटोमॅटिक रन मेथड कशी कॉल होते, दॅट वॉज द क्वेश्चन, बरोबर की नाही. Yes. मग आता हे याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला करायला लागेल, स्टार्ट मेथड मध्ये जाऊन बघायला लागेल, कदाचित स्टार्ट मेथड मधून रन मेथड कॉल केली असेल, बरोबर की नाही. एक मिनिट. स्टार्ट मेथड मधून रन मेथड कॉल केली असेल, कदाचित, नॉट फिक्स, कदाचित केली असेल. मग मी स्टार्ट मेथड ओपन केली, बघा स्टार्ट मेथड ओपन केली. वाचा बरं जरा काय म्हणलंय, मी मोठं करतो जरा याला. जस्ट रीड दिस आउट. This method is not invoked for the main method thread or system group threads created by the virtual machine. Any new functionality added to this method in the future may have to also added to the VM. याचं म्हणणं काय आहे की हे असं काम करते की सिस्टमच्या रिक्वायरमेंट नुसार, त्यामुळे आपल्याला काय होतं, आउटपुट कंटिन्युअसली सेम नाही येत. कधी काय आउटपुट येईल सांगता येत नाही, डिपेंड्स ऑन सिस्टम, डिपेंड्स ऑन युअर प्रोसेसर स्पीड, है ना. काय केले अजून त्यामध्ये खाली बघा बरं, काहीतरी लॉजिक पण लिहिलंय ना. बघा बरं काय लॉजिक लिहिलंय, इफ थ्रेड स्टेटस इज नॉट इक्वल टू 0 असं असेल तर काय करा, एक्सेप्शन देऊन द्या. कोणते एक्सेप्शन द्या, इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन देऊन द्या. म्हणजेच काय की आपण एका टायमाला एकाच ऑब्जेक्ट वरती, एकाच मेमरी वरती 2 थ्रेड चालू करू शकत नाही. बघा याचं म्हणणं काय,
एका टायमाला एकाच मेमरी वरती आपण 2 थ्रेड चालू करू शकत नाही. म्हणजे कसं? चला, मी काय केलं, इथून JB डॉट स्टार्ट केला, बरोबर की नाही? याची मेमरी कोणती आहे? एकच मेमरी आहे. एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला, सो एकच मेमरी. हम्म. मी काय करतो, इथे JB डॉट स्टार्ट लिहिला ना, अजून एकदा कॉपी करतो, अजून एकदा लिहितो, कंट्रोल V. एरर दिसतोय का? नाही. आता रन करतो बघा, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. नाव सी व्हॉट हॅपन. आलं की नाही एक्सेप्शन? हम्म. कुठलं आलं? इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन. म्हणजे कोणतं वालं? हे वालं. Yes. का बरं आलं? कारण की आपण एकाच मेमरी वरती 2 थ्रेड चालवण्याचा ट्राय केला, है ना? पण मला सांगा, ज्या ठिकाणी एक्सेप्शन येतं त्याच्यानंतर एक्झिक्युशन होत असतं का? नाही. इथे बघा बरं काय झालं. झालं ते. म्हणजेच काय, हा, बट इंडिपेंडेंट आहे. थ्रेड इंडिपेंडेंट ते थांबत नाही. आय मीन एक एक्झिक्युशन होण्यासाठी. म्हणजे मला काय करायला लागेल? आय नीड टू डू थिंग. कोणती थिंग करायला लागेल मला? एका मेमरी मध्ये एका टायमाला एकच थ्रेड चालवायला लागेल. आर यू गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? Yes. हो, गेलो स्टार्ट मेथड मध्ये, बघितलं अजून काय काय केलेलं आहे. 2 थ्रेड चालू शकत नाही. मग आलो खाली, अजूनही मला रन मेथडचं काही सापडलं नाही, बरोबर की नाही? हम्म. चला, इथं काहीतरी आहे, ग्रुप डॉट ऍड दिस वगैरे. चला, इथून एक मेथड कॉल झाली. रनचं मला कुठंच काही नाही भेटलं. इथून एक मेथड कॉल झाली, कोणती? स्टार्ट 0 नावाची, बरोबर की नाही? हा. स्टार्ट 0 मध्ये पाहूया काय. स्टार्ट 0 मेथड काय म्हणते? If this thread was constructed using the separate run the object, then objects called code run method is Call. called. म्हणजेच काय की स्टार्ट मधून डायरेक्टली रन मेथड कॉल होते का? नाही. स्टार्ट नाही. मधून कोणती मेथड कॉल होते? स्टार्ट मधून स्टार्ट 0 नावाची मेथड कॉल होते. स्टार्ट मधून स्टार्ट 0 नावाची मेथड कॉल होते. आणि या स्टार्ट 0 नावाच्या मेथड मधून रन मेथड कॉल केली जाते. लक्षात राहील का? ओके. इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, विचारतात, अरे यार मी इथून स्टार्ट मेथड कॉल करतोय आणि तिकडे ऑटोमॅटिकली रन मेथड कशी काय एक्झिक्यूट होते? असं काय मॅजिक होतंय? तर मॅजिक वगैरे काही नसतं. एव्हरीथिंग इज अ लॉजिक. आणि काय लॉजिक आहे की स्टार्ट मेथड मधून स्टार्ट 0 नावाची मेथड कॉल होते आणि स्टार्ट 0 नावाच्या मेथड मधून रन नावाची मेथड कॉल होते. लक्षात राहील का? Yes. सर दाखवा ना ते रनचं. स्टार्ट 0 मध्ये रनचं दाखवा. दिस मेथड इज व्हॉट? दिस इज नथिंग बट अ नेटिव्ह मेथड. नेटिव्ह मेथड म्हणजे काय? याचा कोड कसा केलेला आहे? C++ मध्ये केलेला आहे. पण त्या मेथड मध्ये होतं काय ते त्यांनी आपल्याला इथं लिहून दिले कमेंट मध्ये, बरोबर की नाही? अजून इंटरव्ह्यू काय क्वेश्चन विचारील की यार इथे स्टार्ट लिहिण्यापेक्षा डायरेक्टली रन लिहित जा ना, काय अडचण आहे? स्टार्ट मधून स्टार्ट 0 कॉल करायची, तिथून रन कॉल करायची, मग बेटर वे डायरेक्टली इथूनच रन कॉल करणार. काय प्रॉब्लेम आहे? असं जर विचारलं तर काय सांगणार मग? डायरेक्टली रन पण कॉल करू शकतो, नो एरर. But काय होईल? मल्टी थ्रेडिंगची ऑकरन्स येणार नाही, मल्टी थ्रेडिंग अचीव हा. होणार नाही, बरोबर की नाही? Yes. सो मल्टी थ्रेडिंग अचीव करण्यासाठी मला याच फ्लोने जायला लागतं, स्टार्ट मेथड टू रन मेथड. डायरेक्टली रन करून चालणार नाही. Okay. येते लक्षामध्ये? हो. नो क्वेश्चन्स? आहे का काही क्वेश्चन्स अजून?
अरे आए क्या काही क्वेश्चंस? नो सर. सुमेध, नो सर. चला मग आता हे एक्झाम्पल तर आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी तर तयार केलं होतं. आता काय करूया, विल सी सम बिझनेस लेवल एक्झाम्पल, एखाद्या कंपनी मधलं एक्झाम्पल बघूया. सो वी कॅन हॅव अ बेटर अंडरस्टँडिंग की कंपनी मध्ये कसं चालतं काम, है ना? हम्म. करायचं का मग? काय वाटतं सुमेध? हो चालेल. हो. कारण की हे तर सिंपल एक्झाम्पल होतं, आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी, शिकण्यासाठी बघितलं. आता हम्म. कंपनी मध्ये कसं काम चालतं तसं एखादं एक्झाम्पल घेऊन बघूया कंपनी वालं, ओके. है ना? सो लेट्स अज्युम की विभा कोणत्या प्रोजेक्ट वरती काम करते? का बँकेच्या प्रोजेक्ट वरती काम करते. ओके, बँकेचं एक्झाम्पल बघूया, बँकेच्या प्रोजेक्टचं. तर विभा काय करते? ओके. बँकेच्या प्रोजेक्ट वरती काम करते आणि विभाने प्रोजेक्ट बनवला बँकेचा. आता विभाचं जे अकाउंट होतं, विभाच्या अकाउंट वरती किती रुपये बॅलन्स होता? 1000 रुपये बॅलन्स होता. बरोबर. ठीक आहे, 1000 रुपीज हम्म. बॅलन्स होता. विभाच्या बँकेचं नाव काय? सपोज HDFC असं काहीतरी नाव. ओके. आता विभा काय करतीये? विभा इज डुईंग अ शॉपिंग. कुठून करतीये? अमेझॉन वरतून शॉपिंग करतीये आणि फ्लिपकार्ट वरतून शॉपिंग करते. अमेझॉन वरतून लेट्स से विभाने शॉपिंग केली 200 रुपयाची आणि फ्लिपकार्ट वरतून शॉपिंग केली 500 रुपयाची. किती रुपये शॉपिंग झाली टोटल? 700. म्हणजे अकाउंट किती शिल्लक राहायला पाहिजे मग? 300. बरोबर आहे की नाही? हा. आता हेच आपण जावाच्या प्रोग्राम मध्ये करूया. लेट्स गो. चला सांगा, आधी काय लिहित असतो आपण? जॉब की ट्रिगर? जॉब. आता तुम्ही मला हेल्प करायची, मला येत नाही, तुम्ही मला हेल्प करणार आहे. आता क्लास बनवला, जॉब बनवतो, HDFC नाव दिलं, चालेल की नाही? ओके. काय करू? काय करू? बॅलन्सची मेथड लिहा. सेट बॅलन्स, गेट बॅलन्स. फर्स्ट स्टेप, जॉबचा क्लास बनवा. सेकंड स्टेप, बॅलन्स किती आहे त्याची मेथड. रॉंग. सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप, जॉबचा क्लास बनवला. HDFC नाव दिलं. एक्सटेंड थ्रेड. येस, सेकंड स्टेप इज एक्सटेंड हा. थ्रेड. डोंट एक्सटेंड. फॉरगेट. मग रन मेथड ओव्हरराईड. रन. नंतरची हा. काय स्टेप रन आहे? मेथड रन ओव्हरराईड. मेथडला ओव्हरराईड. आणि यामध्ये कोणता कोड लिहायचा? त्याच्यावर आपल्याला हे. मल्टी थ्रेडिंग पाहिजे तो कोड, बरोबर की नाही? हा. बॅलन्सचा कोड. हॅलो. हॅलो. हॅलो सर. हॅलो. सर डिस्कनेक्ट झाले वाटतं. आय थिंक सो. सरांनी मेसेज केला वेट 2 मिनिट्स म्हणून. हा. ओके. नेटवर्क इश्यू आहे. तुझं कुठपर्यंत झालं विभा? कशाचं? हे कोर जावा. माझं का? माझं जास्त नाही झालेलं, म्हणजे बेसिकच झालेलं आहे माझं. स्टॅटिक आणि फायनल कीवर्ड झाले. स्टॅटिक आणि फायनल कीवर्ड.
धिस कीवर्ड वगैरे झालं, सुपर अच्छा. कीवर्ड, धिस कीवर्ड. हा, त्या ठिकाणी फायनल नाही झालं. बर. तुझी तुला ब्रांच कोणती प्रोग्रामिंगचे होती? इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम ओके, कुठून आहेस तू हॅलो. नेमकं? पुण्यातूनच का? आले वाटतं सर, है ना? येस. हा. बोला बोला, तुमचं काय हॅलो. डिस्कशन चालू होतं? तुमचं काय डिस्कशन चालू होतं? यू कॅन कंटिन्यू. नो सर. ठीक आहे, चला मग काय करायचं. रन मध्ये आपण कोणता कोड लिहित असतो? ज्याच्यावरती आपल्याला मल्टी थ्रेडिंग पाहिजे असा कोड, बरोबर ना? हा. म्हणजे बँकेचा कोड कुठे येईल? रन मेथड मध्ये येईल, बरोबर की नाही? हो. आता मी काय करतो ना, थोडस कोडिंग स्टँडर्ड अप्लाय करतो की कंपनीत कोडिंग कसं केलं जातं. है ना? मी ओके. काय करतो, इथून फक्त विड्रॉ नावाची एक मेथड बनवतो, ज्यातून पैसे निघणार. म्हणजे विड्रॉ नावाची मेथड असेल विथ DRAW, विड्रॉ नावाची मेथड असेल असं काहीतरी म्हणतो. हा? आणि या विड्रॉ नावाच्या मेथड मध्ये काय पास होत असेल? बॅलन्स पास होत असेल, आय गेस सो. काय वाटतं, बरोबर आहे की नाही? हा. सपोज विभा काय करते, विभाने 150 रुपयाची शॉपिंग केली. किती रुपयाची शॉपिंग केली? सपोज 150 रुपयाची शॉपिंग केली असं आपण म्हणूया. ओके. 150 रुपयाची शॉपिंग करते, लागोपाठ करते नाही. कधी अमेझॉनहून, कधी फ्लिपकार्टहून, कधी अमेझॉनवरून, कधी फ्लिपकार्टहून अशी शॉपिंग करते. लागोपाठ 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 शॉपिंग करते. मग आता विड्रॉ नावाची मेथड क्रिएट करतो. क्रिएट विड्रॉ नावाची मेथड. बघा कशी मेथड क्रिएट झाली रे? प्रायव्हेट झाली, है ना? जी मेथड इंटरनली क्लास मध्ये युज व्हायची असेल प्रायव्हेट पाहिजे, बरोबर की प्रायव्हेट. नाही? हो. मग हो. चला आता एक्झिक्यूट करून होणार आहे मेथड, रन मधून होणार आहे. म्हणजे मल्टी थ्रेडिंग मिळेल की नाही मिळणार? मिळेल. मिळेल, बरोबर की नाही? कारण रन मधून बोली काय होती की रन मधून काम झालं पाहिजे. होतंय ना रन मधून काम? हो. म्हणजे मिळेल मल्टी थ्रेडिंग. आता मी काय करतो, या इंट आय च्या जागेवरती इथं लिहितो अमाऊंट आणि काय म्हणतो की बॅलन्स इज इक्वल टू सर इंट बॅलन्स ना? बॅलन्स मायनस अमाऊंट. बघा कोडिंग स्टँडर्ड तर बघा मी कसं करतोय कोडिंग. तुम्ही हळूहळू सवय लावायची. काय केलं, अगोदर मी लॉजिक लिहिलं. मला लॉजिक कसं पाहिजे? वन म्यूट सुमेध. लॉजिक कसं पाहिजे मला की बॅलन्स रिमेनिंग राहायला पाहिजे. मेन बॅलन्स मधून अमाऊंट मायनस झाल्याच्या नंतर. कशी? 150 इथे येतील, है ना? इथून इथे येतील आणि मेन बॅलन्स मधून ते मायनस होतील आणि उरलेला बॅलन्स इथे येईल, बरोबर की नाही? हो. मग मी काय करून घेतो, उरलेला बॅलन्स प्रिंट पण करून घेतो. SYSO उरलेला बॅलन्स प्रिंट, है ना? इथे लिहून घेतो रिमेनिंग बॅलन्स प्लस. आता बॅलन्स नावाचं काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. कुठे बनवतो? आय एम मेकिंग दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल ऍट क्लास लेवल. कंट्रोल V. याला काय करतो, इंट बॅलन्स. किती बॅलन्स आहे विभागाकडे? 1000 रुपये, बरोबर आहे की नाही? येस. एनी डाऊट इन दिस? ठीक वाटतंय ना? हा. चला ट्रिगर लिहूया मग. राईट क्लिक, न्यू क्लास. काय क्लासचं नाव देऊ? बँक ट्रिगर असं नाव देतो, है ना? ओके. यात एक मेन मेथड घेतो आणि फिनिश. चला इथं काय करायचं, ज्या क्लासचा जॉब ट्रिगर करायचा आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट ना. HDFC H इज इक्वल टू न्यू HDFC, बरोबर की नाही? H डॉट स्टार्ट. आता ही शॉपिंग झाली सपोज अमेझॉनची.
आता काय करतो, सेम अगेन आय एम डुईंग कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, इथे करतो H1 नवीन मेमरी, एक्सेप्शन येऊ नये म्हणून ही शॉपिंग झाली फ्लिपकार्टची, बरोबर की Okay. नाही? हो. करूया रन. जावा ऍप्लिकेशन बघूया जरा काय आउटपुट येते. किती राहिला रिमेनिंग बॅलन्स? 850. किती राहायला पाहिजे होता? दोनदा 150 रुपये निघाले, बरोबर की नाही? हा, 300 रुपये गेले ना. इकडनं दोनदा गेलं, किती रुपये जायला पाहिजे होते? 300 रुपये जायला पाहिजे होते. म्हणजे किती रुपये शिल्लक राहायला पाहिजे होते? दिस कीवर्ड वापरावा लागेल. शिल्लक किती राहायला पाहिजे होते हे अगोदर सांगा. 700. 700 रुपये शिल्लक राहायला पाहिजे होते, बरोबर की नाही? Yes. काय सोल्युशन करायला लागेल बरं? काय चुकलं आपलं? एक मिनिट हा. नाही येते का लक्षात? थोडीशी सुपर किंवा दिस कीवर्डचं काहीतरी आहे वाटतं. ना काहीच नाही. थोडीशी हेल्प करू का मी? हम्म. मी काय करतो ना, ही विड्रॉ मेथड इथून एकदाच कॉल झाली, बरोबर की नाही? हो. है ना? अमेझॉन कडून एकदा आणि फ्लिपकार्ट कडून एकदा, बरोबर की नाही? Yes. आता मी काय करतो ना, आय एम पुटिंग वन फॉर लूप ओव्हर हियर. बघा, एक फॉर लूप लावतो आणि काय म्हणतो की 5 वेळेस एक्झिक्यूट करा असं म्हणतो. कुणाला? या विड्रॉ मेथडला. ठीक आहे? काय केलं मी, कळलं का? काय केलं मी, कळालं का? सर ते लेस दॅन 3 करा, मग होईल हे 2 वेळा. लेस दॅन 3 वगैरे मी फक्त काय करतोय, अगोदर ही विड्रॉ मेथड अमेझॉन कडून एकदा आणि फ्लिपकार्ट कडून एकदा अशी 2 वेळेस कॉल झाली, बरोबर की नाही? Right. आता अमेझॉन कडून किती वेळेस होईल? 5 वेळेस. 5 आणि वेळेस फ्लिपकार्ट कडून आणि 5 वेळेस. टोटल किती वेळेस एक्झिक्यूट होईल ही मेथड? 10 वेळेस. 5 वेळेस. हा, 10 वेळेस. बघा, रन करतो. रन ॲज, सॉरी याला नाही, कोणता क्लासला रन करायचं? ट्रिगरला. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. बघा आउटपुट. सांगा बरं काय मिस्टेक होती आपली? बघा बरं, 550 रुपये शिल्लक राहिले तरी पण 700 रुपये शिल्लक दाखवते परत एकदा, आहे ना? चुकीचं स्लीप होते मेथड यूज बँक करायची. बँक लॉस मध्ये जातीये. बँक लॉस मध्ये. मल्टी थ्रेडिंग सोडूनच द्या, अजून आपलं कोर जावा चुकीचं आहे. स्लीप मेथड. मल्टी थ्रेडिंग सोडूनच द्या, अजून आपलं कोर जावा चुकीचं आहे. येते लक्षामध्ये? हो. एक मिनिट हा. चला अजून थोडीशी हेल्प करू का, मग लक्षात येईल. मी काय म्हणतो, या ठिकाणी एक कंडिशन टाकून देऊया की इफ जर माझी आलेली अमाऊंट आणि राहिलेला बॅलन्स, कसं म्हणता येईल, हा राहिलेला बॅलन्स म्हणता येईल, बरोबर की नाही? इफ माय बॅलन्स इज ग्रेटर दॅन 150 असेल, इज ग्रेटर दॅन 150 असेल तरच विथड्रॉ करण्याचं काम करा. एल्स
काय सांगा? बॅलन्स नॉट फाउंड. आता रन करू का एकदा? बघा काय झालं. रिमेनिंग बॅलन्स 250 होता आणि त्याच्यानंतरच्या ट्रान्झॅक्शनला रिमेनिंग बॅलन्स परत किती दाखवला? 7,000 700. 700. म्हणजे कुठेतरी चुकतंय आपलं, बरोबर की नाही? चला शोधूया काय चुकतं. हो. तुमच्याकडनं आन्सर एक्सपेक्ट होतं मला, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम्स. ऍटलिस्ट सुमित कडून तरी आन्सर पाहिजे होतं. विभाजन झालेलं नसेल किंवा लक्षात नसेल तर व्हॉट एव्हर इट इज. कशामुळे प्रॉब्लेम झाला? आपण ऑब्जेक्ट किती बनवले रे? 2. 2. म्हणजे 2 मेमरी बनल्या असेल, बरोबर की नाही? राईट. एकाच मग ऑब्जेक्ट दोन्ही मध्ये मेमरी 2 मेमरी बनल्या. हा देखील म्हणजेच या ठिकाणी पण 1000 रुपये गेले आणि या ठिकाणी पण 1000 रुपये गेले, सेपरेट सेपरेट. हा राईट. काय करायला पाहिजे? असं काहीतरी करायला पाहिजे की 1000 रुपये 2 ठिकाणी जाणार नाही, एकाच ठिकाणी राहतील. काय करू सांग? ही 1000 रुपये 2 ठिकाणी नाही जायला पाहिजे, एकाच ठिकाणी जायला पाहिजे आणि लेटेस्ट व्हॅल्यू द्यायला पाहिजे. स्टॅटिक करा, स्टॅटिक इंट याला काय करायला लागेल? स्टॅटिक करायला लागेल. स्टॅटिक. आता जाईल का? हा, आता जाईल का 2 ठिकाणी? आता 2 ठिकाणी जाणारच नाही, आता एकाच ठिकाणी जाईल. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. नाव सी. आता येते आउटपुट व्यवस्थित. हा. आणि उलट हे सांगतंय पण की 150 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट असेल तरच विड्रॉ करा. म्हणजे मिनिमम बॅलन्स सुद्धा आपण होल्ड केला. ऍटलीस्ट 100 रुपये अकाउंट वरती बॅलन्स शिल्लक राहायला पाहिजे. नंतरून ज्यावेळेस विड्रॉ करण्याचा ट्राय केलं त्याने काय सांगितलं? बॅलन्स नॉट फाउंड, आहे ना? आता आपलं ऍप्लिकेशन बरोबर आहे की नाही? आहे की नाही बरोबर? हो सर. म्हणजे आपण काय केलं? मल्टी थ्रेडिंगचा बिझनेस यूज पण बघितला की हाऊ वी कॅन वर्क विथ द मल्टी थ्रेडिंग इन इंडस्ट्री, है ना? ओके. यस. एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स ऑन दिस? नो सर. ठीक आहे, मग आजच्यासाठी यस. सर 8 वाजता आहे का JSP? आज 8 वाजता नाहीये. नाही. ठीक आहे. ठीक आहे देन. इन नेक्स्ट सेशन आपण काय करूया? याच्या थोडस पुढे जाऊया. हे झालं बाय युजिंग. चला यात मला सांगा की बॅलन्स जो विड्रॉ झाला, किती रुपये विड्रॉ झाला? सगळ्यात सुरुवातीला दोघांनी पण सोबत केलाय ना, अमेझॉनने पण आणि फ्लिपकार्टने पण. डायरेक्ट 300 रुपये मायनस, बरोबर की नाही? मग मला सांगा, अगोदर पैसे कोणी काढले? अमेझॉनने काढले की फ्लिपकार्टने काढले? Amazonने. गॅरंटी आहे का? नाही, एक मिनिट, तो दुसरा कोड दाखवा सर. स्टॅटिक आहे तर आधीच मेमरीत जाऊन बसेल. तो बॅलन्स जाऊन बसेल. विषय हा आहे की पैसे अगोदर काढले कोणी? रन ॲज जावा ऍप्लिकेशन. विषय हा आहे की पैसे अगोदर काढले कोणी? सर ज्यांनी आधी कॉल केला तोच ना, HDFC H ऑब्जेक्ट हा Amazon साठी मल्टी थ्रेडिंग मध्ये, हा पण मल्टी थ्रेडिंग मध्ये असं होतं का? गॅरंटी आहे का? कदाचित याला तिथे पोहोचण्याच्या अगोदर हा पोहोचला पण असेल आणि काम पण चालू केलं असेल, है ना? हो.
मग आपल्याला कसं कळणार की कोणी पैसे काढले? बघायचं का कोणी पैसे काढले? नाईस. बघायचं कोणी पैसे काढले मग? हो. चला बघूया. मी काय करतो, आय एम गोइंग टू गिव्ह वन मेथड. बघा इथं काय करतो माहिती का मी, थ्रेड डॉट करंट थ्रेड डॉट गेट नेम, ती मेथड लावली मी. गेट नेम. ओके. आणि या मेथडला मी काय करतोय आता, याच मेथडला मी प्रिंट करतोय की जी मला नाव सांगेल. सो SYSO सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये ही लाईन मी इथून उचलतो, कंट्रोल X, आणि यामध्ये प्रिंट करतो. कुठे टाकली मी लाईन? मेन मेथड मध्ये टाकली, बरोबर की नाही? यस. आता म्हणजे नाव कोणाच सांगन? जो थ्रेड या लाईनला टच करील त्याचं नाव सांगेल, बरोबर की नाही? हो. आता या लाईनला कोण टच करणार आहे? इथून मेन चालू झाला म्हणजे अगोदर कोण टच करेल? मेनच टच करेल ना. येस और नो? यस. चला इकडे पण काय करूया, इकडे जाऊया आणि ती या ठिकाणी विथड्रॉ मेथड मध्ये येऊन विथड्रॉ करते ना, मग तिला म्हणा विथड्रॉ मेथड मध्ये आल्यानंतर ना पैसे काढायच्या अगोदर मला नाव सांग, असं आय काहीतरी थिंक म्हणूया. तो H1 होईल मे बी. बघूया ना. आता आपण नाव विचारलं ना, काय सांगितलं? पैसे काढायच्या अगोदर मला नाव सांग, असं म्हटलं आपण, बरोबर की नाही? ओके. हा. है ना. थ्रेड डॉट करंट थ्रेड डॉट गेट नेम, नाव सांगेल करंट थ्रेड जो आहे त्याचं. आणि इथे कुणाचं ओके. थ्रेड प्रिंट केलं आपण, इथं मेन मेथडचं थ्रेडचं नाव सांगेल, है ना. चला रन करून बघूया. राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. बघा बरं काय झालं रे. हा. 01 म्हणजे पहिलं तर स्टार्ट मेथड मध्ये गेलं, स्टार्ट मेथड मधून स्टार्ट 0 मध्ये गेलं, नंतर रन झालं. ते तर होणारच होतं. थ्रेडचे हा नाव काय बट प्रिंट झाले बघा. चला मेन थ्रेडचं नाव काय प्रिंट झालं? थ्रेड 0. मेन थ्रेडचं नाव मेन आलं ना. हा मेन. इंटरव्ह्यू क्वेश्चन की मेन थ्रेडचं नाव काय असतं? मेन, है ना. मेन थ्रेडचं नाव मेन असतं. हा मेन थ्रेड म्हणजे काय? हा मेन मेथडचा थ्रेड. मेन मेथडच्या थ्रेडचं नाव मेन असतं, है ना. आणि जे थ्रेड आपण तयार करतो हे जावाला माहिती का मी काय तयार केलं? नाही. मग जावा त्याला काय म्हणतो? थ्रेड 0, थ्रेड 1, थ्रेड 2, थ्रेड 3, थ्रेड 4, लाईक दॅट. आता परत एक प्रॉब्लेम आला. आता यातला थ्रेड 0 म्हणजे अमेझॉन की फ्लिपकार्ट? राईट. माहिती का? नाही माहिती त्याला. त्याला आपण नाव दिले तर हे थ्रेड 0, थ्रेड 1 हे डिफॉल्ट नाव आहे, बरोबर थ्रेडचे. यस. याला जर मी नाव दिले तर सेट कळेल ना. नेम. हा मग मी काय करतो, हा थ्रेड इथून जातोय ना अमेझॉन वाला, मग याला जाण्याच्या अगोदर इथे काय करतो, एच डॉट सेट नेम, याला नाव देऊन टाकतो. बाबा तुझं नाव काय? तुझं नाव अमेझॉन. आणि याला पण जाण्याच्या अगोदर इथे H1 डॉट सेट नेम करतो आणि याला पण सांगतो तुझं नाव फ्लिपकार्ट. आता थ्रेड 0, थ्रेड 1 प्रिंट होईल का? नाही. आता काय येईल? अमेझॉन फ्लिपकार्ट असे नाव येतील, बरोबर ना. जावा ऍप्लिकेशन. बघा आता कसे नाव आले. अमेझॉन, फ्लिपकार्ट, अमेझॉन. ओके. दोघं पण सोबतच पोहोचले. दोघांनी सोबतच पैसे काढायला सुरुवात केली म्हणून 700 आलं, बरोबर की नाही. हो. मी काय करतो ना, या दोघांना सांगतो की दोघं पण सोबत नका जाऊ, असं चुकीचं आहे ना.
एकाच टायमाला पैसे काढणं थोडं धोक्याचं असू शकतं. एका एकाने आतमध्ये जा. काय सांगतोय मी? एका एकाने आतमध्ये जा. कसं सांगणार? सिंक्रोनाइज्ड. ऐकलंय का अगोदरच्या अगोदर? ऐकलंय का अवघडच्या अगोदर? हो ऐकलंय ना. काय होतं याने? एका टायमाला एकच गोष्ट आतमध्ये इन्सर्ट होईल, बरोबर ना? Right. चला आता रन करूया. आता बघा बरं, एका मागे एक गेला की नाही? सगळ्यात अगोदर कोण गेला पैसे काढायला? फ्लिपकार्ट, आणि सुमित मगाशी काय म्हणलं होतं, कोण जाईल? Amazon. पण मल्टी थ्रेडिंग मध्ये गॅरंटी का कदाचित परत रन केला तर अगोदर अमेझॉन जाईल, बरोबर की नाही? Right. राईट क्लिक. एक ऑब्झर्व करा, इथं किती आलं बघा. -50. असं जायला पाहिजे का मग -50? नाही. अकाउंटचा बॅलन्स सांगा बरं, मायनस जातो का? नाही जात. काय करू मग सांगा? बॅलन्स शुड नॉट बी इक्वल टू 0 अँड कंडिशन टाका बॅलन्स मध्ये, इफ मध्ये. असं थोडीच आहे ना, आपल्याला बँकेसोबत ऍप्लिकेशन बनवायचंय, आपण बँकेला थोडी रिस्ट्रिक्ट करू शकतो ना. Right. Static. नाव विल चेक. आता गेलं का? नाही गेलं आणि Amazon गेलं. I mean first आता Amazon अगोदर गेलं. कोण गेला पैसे काढायला? अमेझॉन गेला पैसे काढायला. येते लक्षामध्ये कोडिंग कशी होती? हा. कशावरून कळलं बरं मला की मेथडला मला स्टॅटिक केलं तर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? कशावरून कळलं? कारण की जसा बॅलन्स 2 मेमरी मध्ये जायचा तशी ही मेथड पण 2 मेमरी मध्ये जात असेल, बरोबर की नाही? हो. म्हणून तर मायनस आलं, कारण की एकाला काम करायला थोडा वेळ लागला असेल. मी काय केलं? मी काय म्हणलं, विड्रॉ मेथडला पण एकाच मेमरीत असू द्या आणि एका टायमाला एकच वेळेला आतमध्ये पाठवा. येते लक्षामध्ये? Yeah. हे तुम्हालाही सुचलं पाहिजे की कधी कोणती गोष्ट यूज करायची, या लेवल पर्यंत आपल्याला शिकायचंय पोरांनो. Okay. नाव दिस इज परफेक्ट. नाव दिस इज परफेक्ट. Yes. आता आपल्याला हे कळतंय की कोण जाऊन पैसे काढतंय अगोदर, नंतर त्याच्यानंतर कोणी काढले, त्याच्यानंतर कोणी काढले, सगळं कळतंय. बघा अमेझॉनने फक्त एकदाच पैसे काढले आणि या फ्लिपकार्टने त्याला परत चान्सच दिला नाही पैसे काढायला. हा. चान्सच नाही दिला नंतर. जरा परत रन करूया. कदाचित फ्लिपकार्ट कमी काढील आणि अमेझॉन जास्त काढील, असं काहीतरी होऊन जाईल. Yes. राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. बघूया. अमेझॉनने काढले पटपट पटपट, फ्लिपकार्टला चान्सच नाही भेटला लवकर. Okay. Means it depends on our processor speed. Output can be vary. Now see, परत फ्लिपकार्टने चान्स Yeah. मारला, परत रन करतो. असंच खेळत बसायचं प्रॅक्टिस करताना मस्तपैकी. फ्लिपकार्टच आहे यावेळेस तर. हा, फ्लिपकार्ट पण यावेळेस फ्लिपकार्टच आहे परत. Amazon ला परत टाइमच अमेझॉन नाही मारायचं, मिळाला. परत रन करू, अमेझॉनला पण टाइम देऊ. आता अमेझॉनने मारला, बट इट्स नॉट इन आवर हँड. इथे लक्षामध्ये. Yes. मग चला, अजून 2 मेथड आपल्याकडे ऍड झाल्या, गेट नेम आणि सेट नेम. है ना? गेट नेमचं काम काय? नाव प्रिंट करण्यासाठी, नाव घेण्यासाठी. आणि सेट नेमचं काम काय? नाव देण्यासाठी. येते लक्षामध्ये? Yes. उद्या या सगळ्या मेथड मी विचारील. यू नीड टू डू द प्रॅक्टिस ऑन दिस पर्टिक्युलर थिंग. ओके? Yes. ठीक आहे मग. Okay. ठीक आहे का? हो सर. Okay then, thank you very much. Take care. See you in tomorrow morning. Bye bye.
ओके बाय. डू द सर एक प्रॅक्टिस. मिनिट. हा बोला पाटील. सर उद्या 8 वाजता कोणता टॉपिक आहे? ते 8 वाजता, आता ते सकाळी 8 वाजता ठरेल बाबा. बरं ठीक. कोर जावाचाच आहे पण बेसिक मध्ये चालू आहे. क्लास डिझाईन बरं, वगैरे ठीक. वगैरे वगैरे. ठीक आहे ठीक. काहीतरी बघू, पॅकेजची स्टोरी वगैरे बघू, काहीतरी बघू. ठीक आहे. चालेल. दॅट इज नॉट फोर्स टू जॉईन. इफ यू वॉन्ट यू कॅन जॉईन. ओके ओके. बट फॉर विभा इट्स कंपल्सरी टू जॉईन. Yes. ठीक है. Yes. Thank you. Bye bye. Take care. I'll share the recording. Okay. Okay. Thank you. Bye. Yeah.